गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स. याच्यामध्ये ऑलरेडी आपण 2 पार्ट कंप्लीट केलेत. कोणते? अल्कोहोल्स अँड फेनॉल्स. आणि आज आपण पाहतोय थर्ड पार्ट इथर्स. इथर्स हे जनरली आपण कसं लिहितो? इथर्स हे आपण जनरली रिप्रेझेंट कसं करतो? सेंट्रलला काय असतो? ऑक्सिजन ॲटम. सेंट्रलला ऑक्सिजन ॲटम आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात? अल्काइल ग्रुप अटॅच असतात. हे आर, हे आर. 2 ठिकाणी आर आहे, त्यासाठी आपण काय करूया? एका ठिकाणी आर डॅश करूया. सेंट्रलला ऑक्सिजन ॲटम असतो आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात? अल्काइल ग्रुप असतात. वेअर आर अँड आर डॅश मे बी सेम ऑर डिफरंट. हे आर आणि हे आर डॅश सेम असतात किंवा डिफरंट असतात. आपण काय सांगितलं? हे आर आणि आर डॅश काय असतात? अल्काइल ग्रुप. किंवा या ठिकाणी आराइल ग्रुप पण असू शकतो. आराइल म्हणजेच काय? तर ॲरोमॅटिक रिंग पण असू शकते किंवा एक अल्काइल ग्रुप आणि एक ॲरोमॅटिक रिंग असू शकते. हे आर आणि आर डॅश 2 अल्काइल ग्रुप असतात किंवा हे 2 आराइल ग्रुप पण होऊ शकतात किंवा एक अल्काइल ग्रुप आणि एक आराइल ग्रुप पण होऊ शकतो. समजलं? आणि याच्यावरूनच आपल्याला काय लिहायचं आहे? इथरची डेफिनेशन लिहायची आहे. मग इथरची डेफिनेशन काय लिहायची आहे? इथरची डेफिनेशन आहे फर्स्ट डेफिनेशन ethers are the compounds. Ethers are the compounds. Ethers are the compounds which contain an oxygen atom. Which contain an oxygen atom. Which contain an oxygen atom bonded to two alkyl groups. Bonded to 2 alkyl groups or 2 aryl groups. aryl म्हणजेच aromatic ring. 2 aryl groups or 1 alkyl group. 1 alkyl group and 1 aryl group. 1 aryl group. This is the definition of ethers. इथरची डेफिनेशन काय? Ethers are the compounds. Ethers are the compounds which contain an oxygen atom. Ethers are the organic compounds which contain oxygen atom. म्हणजे सेंटरला काय असतो? ऑक्सिजन ॲटम असतो. बॉन्डेड टू, आणि तो ऑक्सिजन ॲटम कशाला बॉन्डेड असतो? 2 अल्काइल ग्रुप्स. 2 अल्काइल ग्रुप्स और 2 अराइल ग्रुप्स और 1 अल्काइल अँड 1 अराइल ग्रुप. समजलं? एकदम सिंपल. ह्या डेफिनेशनवरूनच आपण इथं एक्झाम्पल लिहूया किंवा एक्झाम्पलवरून तुम्हाला हे डेफिनेशन क्लिअर होईल. एक्झाम्पल्स आपण लिहूया. एक्झाम्पल, सेंटरला काय करायचा? ऑक्सिजन ॲटम आणि त्याच्या दोन्ही साईडला काय अटॅच करायचे? अल्काइल ग्रुप अटॅच करायचे. इथे आपण काय केलं? ह्या इथरमध्ये ऑक्सिजन ॲटमला 2 अल्काइल ग्रुप अटॅच केलेत. हे सेम असू शकतात किंवा डिफरंट पण असू शकतात. त्यानंतर सेंटरला ऑक्सिजन दोन्ही साईडला काय अटॅच असू शकतात? अराइल ग्रुप पण अटॅच असू शकतात. दिस इज फर्स्ट अराइल ग्रुप अँड दिस इज सेकंड अराइल ग्रुप. दिस इज सेकंड अराइल ग्रुप. 2 अल्काइल ग्रुप्स और 2 अराइल ग्रुप्स किंवा काय असू शकतो? एक अल्काइल ग्रुप आणि एक अराइल ग्रुप. आपण ह्या साईडला करतोय अल्काइल ग्रुप अटॅच आणि ह्या साईडला आपण करतोय अराइल ग्रुप अटॅच. याच्यावरून सुद्धा आपल्याला ही डेफिनेशन सांगता येईल. जर तुम्ही हे एक्झाम्पल जर लक्षात ठेवले तर तुम्हाला ही डेफिनेशन सांगता येईल. डेफिनेशन काय सांगायची? एकदम सिम्पल आहे. इथर्स आर दी कंपाऊंड्स. इथर्स आर दी कंपाऊंड्स which contain an oxygen atom. Which contain an oxygen atom bonded to 2 alkyl groups. Bonded to 2 alkyl groups or 2 aryl groups or 1 alkyl and 1 aryl group. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. परत एकदा डेफिनेशन पहा. इथर्स आर दी कंपाऊंड्स. मी परत एकदा डेफिनेशन सांगतोय. इथर्स आर दी कंपाऊंड्स विच कंटेन an oxygen atom bonded to 2 alkyl groups or 2 aryl groups or 1 alkyl and 1 aryl group. समजले सर्वांना डेफिनेशन? ही झाली फर्स्ट डेफिनेशन. आपल्याला टेक्स्टबुकमध्ये, स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला ही डेफिनेशन दिलेली आहे. अजून एक डेफिनेशन आहे. सेकंड डेफिनेशन. दिस इज फर्स्ट डेफिनेशन. देन सेकंड डेफिनेशन. इथर्स आर considered as anhydrides. Considered as
अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल्स. अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल्स. पहा इथर्स हे काय कन्सिडर केले जातात, तर अल्कोहोलचे अनहायड्रेट कन्सिडर केले जातात. म्हणजे इथर हे काय असतात, अल्कोहोलचे अनहायड्रेट असतात. आता मला सांग हे अनहायड्रेट्स म्हणजे काय, तर अनहायड्रेट म्हणजे असा कंपाऊंड की जो कंपाऊंड कधी फॉर्म होतो, जेव्हा दोन सेम मॉलिक्यूलमधून तुम्ही काय करताय, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करताय, त्यावेळेस जो कंपाऊंड तयार होतो तो कंपाऊंड म्हणजे कोणता असतो, अनहायड्रेट. तर आपल्याला इथे अल्कोहोलचा अनहायड्रेट म्हणजे काय सांगितलं आपल्याला, इथर सांगितलं आहे. पहा अल्कोहोल्स, तर आपल्याला माहिती आहे अल्कोहोल्स हे आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो, ROH. इथे सर्वांच्या लक्षात पहा ROH म्हणजेच काय, अल्कोहोल. दिस इज फर्स्ट अल्कोहोल. पहा दिस इज फर्स्ट अल्कोहोल. पहा असे किती मॉलिक्यूल घ्यायचे, 2 मॉलिक्यूल. पहा सेकंड मॉलिक्यूल HOR. इथं 2 ठिकाणी R आहे, एका ठिकाणी आपण काय करूया, R' करूया. दिस इज अल्कोहोल. पहा आपण काय घेतात, 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल्स आणि याच्यामधून फक्त काय रिमूव्ह करायचा, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा. पहा अल्कोहोलमधून जर आपण वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला की जो कंपाऊंड तयार होतो तो असतो अनहायड्रेट, आणि तो अनहायड्रेट आता कोणता असेल, इथर असेल. पहा अल्कोहोलचा अनहायड्रेट म्हणजे काय असतो, इथर. पहा वॉटर मॉलिक्यूल फक्त रिमूव्ह करा. समजा आपण हा OH घेतला आणि आपण हा H घेतला, तर काय रिमूव्ह होणार पहा, हा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला, H2 रिमूव्ह झाला, H2O प्लस शिल्लक करायला सांगा ROR' ROR' अँड दिस इज कॉल्ड इथर. दिस इज कॉल्ड इथर. म्हणजे इथरचे आपल्याला सेकंड डेफिनेशन काय सांगता येईल, इथर्स आर कन्सिडर्ड ॲज अनहायड्राइड्स ऑफ अल्कोहोल. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे सेकंड डेफिनेशन. आणि याच्यामध्ये थर्ड डेफिनेशन आहे. पहा थर्ड डेफिनेशन, इथर्स आर considered as organic oxides. तर ऑर्गॅनिक ऑक्साइड्स म्हणजेच काय असतात, इथर. पहा दॅट इज, हेच आपण कसं लिहू शकतो, ऑर्गॅनिक ऑक्साइड म्हणजेच R2O. पहा R2O म्हणजेच काय, ROR, किंवा हेच आपण अजून कसं लिहू शकतो, AR2O पण लिहू शकतो ना, AR2O. पहा ह्या 3 डेफिनेशन्स आहेत इथरच्या. समजलं सर्व डेफिनेशन, हे नोट करा. आपण काही सायक्लिक इथर पाहूया, नोट करा हे. पहा झालं सर्वांचं लिहून हे. पहा याच्यामध्ये आता आपण पाहूया सायक्लिक इथर्स. हे झाले ओपन चेन इथर्स. हे कोणते होते, ओपन चेन इथर्स, ॲलिफॅटिक इथर्स. हां ओपन चेन इथर झाले. त्यानंतर याच्यामध्ये नोटमध्ये आपण लिहितोय सायक्लिक इथर्स. पहा नोट, सायक्लिक इथर्स. पहा सायक्लिक इथर्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया. फर्स्ट सायक्लिक इथर्स. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे ऑक्झिरेंट्स. फर्स्ट ऑक्झिरेंट्स अल्सो कॉल्ड इपॉक्साइड्स. अल्सो कॉल्ड इपॉक्साइड्स. पहा सायक्लिक इथर्स. तर सायक्लिक इथरमध्ये आपण फर्स्ट कोणता पाहतोय, ऑक्झिरेंट्स. ऑक्झिरेनलाच आपण काय म्हणतोय, इपॉक्साइड्स म्हणतोय. हां इपॉक्साइडचे डेफिनेशन काय सांगायचे आहे, 3 मेंबर्ड रिंग. 3 मेंबर्ड रिंग with 1 oxygen atom, with 1 oxygen atom and 2 carbon atoms. 2 कार्बन ॲटम्स. पहा ऑक्झिरेन म्हणजे काय किंवा इपॉक्साइड्स म्हणजे काय, तर इपॉक्साइड्स म्हणजे 3 मेंबर्ड रिंग असते. इपॉक्साइड म्हणजेच काय, तर 3 मेंबर्ड रिंग असते आणि त्याच्यामध्ये 3 मेंबर्ड रिंगमध्ये एक असतो ऑक्सिजन ॲटम आणि 2 असतात कार्बन ॲटम. इथे लक्षात, म्हणजे 3 मेंबर रिंग आहे, त्याच्यामध्ये 2 कार्बन ॲटम असतात आणि एक ऑक्सिजन ॲटम असतो. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजेल. पहा एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल पहा दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड कार्बन ॲटम. किती कार्बन ॲटम झाले, 2. आणि ह्या 2 कार्बन ॲटमला काय अटॅच करायचं आहे, सायक्लिक फॉर्ममध्ये हा ऑक्सिजन ॲटम अटॅच करायचा आहे. कार्बनची व्हॅलन्सी किती असते, कार्बनची व्हॅलन्सी असते 4. सॅटिस्फाय करा. याला 2 कमी आहे, याला 2 कमी आहे. अँड दिस इज कॉल्ड इपॉक्साइड. दिस इज कॉल्ड ऑक्झिरेन. याचं नाव काय सांगायचं, CH2. किती कार्बन ॲटम आहेत, 2 कार्बन ॲटम आहेत आणि 2 कार्बन ॲटम आहेत, त्यामुळे आपण याचं कॉमन नेम काय लिहितो, इथिलीन. आणि पुढे काय लिहितं, इथिलीन ऑक्साईड. दिस इज कॉल्ड इथिलीन ऑक्साईड. पहा इथिलीन ऑक्साईड याचं नाव आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे पहा 1, 2 अँड 3.
पहा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तर ऑक्सिजन अटॅच करायचं आपल्याला. कुठे अटॅच करणार तुम्ही? 3 मेंबर रिंग तयार करायचे आहे. त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन ॲटम यायला पाहिजे आणि 2 कार्बन ॲटम. पहा कोणते तुम्ही 2 कार्बन चूज करा, पण ते ॲडजस्टंट असले पाहिजे ना. ॲडजस्टंट म्हणजे पहा इथे जर समजा आपण ऑक्सिजन ॲटम अटॅच केला तर कार्बनच्या व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा. याला 2 कमी आहेत, याला 1 कमी आहे, याला 3 कमी आहेत. दिस इज कॉल्ड 1 2 3 3 झाले ना इथं, त्यामुळे काय येणार? प्रोप. पुढे काय येणार? YLENE प्रोपिलिन ऑक्साईड. दिस इज कॉल्ड प्रोपिलिन ऑक्साईड. पहा याचं कॉमन नेम आहे इथिलीन ऑक्साईड आणि याचं कॉमन नेम आहे प्रोपिलिन ऑक्साईड आणि हे काय सगळे इपॉक्साईड्स आहेत. आणि लक्षात तर 3 मेंबर रिंग विथ 1 ऑक्सिजन ॲटम अँड 2 कार्बन ॲटम्स कॉल्ड इपॉक्साईड्स. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे ऑक्झिटेंट्स. सेकंड ऑक्झिटेंट्स. पहा ऑक्झिटेंट्स सेम डेफिनेशन, फक्त इथं 3 च्या ऐवजी काय लिहायचं? 4. 4 मेंबर्ड रिंग. 4 मेंबर्ड रिंग विथ पुढे लिहायचं 1 ऑक्सिजन ॲटम. पहा एक ऑक्सिजन ॲटम असणार. मग सांगा कार्बन ॲटम किती असणार? तर 4 मेंबर्ड रिंग आहे तर त्याच्यामध्ये एक असणार ऑक्सिजन ॲटम, राहिलेले काय असणार मग? कार्बन ॲटम अँड 3 कार्बन ॲटम्स. फॉर एक्झाम्पल पहा दिस इज 4 मेंबर रिंग आहे ना. 4 मेंबर रिंग विथ 3 कार्बन ॲटम्स 1 2 अँड 3. 3 कार्बन ॲटम आहेत आणि 1 ऑक्सिजन ॲटम आहे. तरी किती मेंबर रिंग आहे? 4 मेंबर रिंग आहे. 3 कार्बन ॲटम आणि 1 ऑक्सिजन म्हणजे टोटल किती झाले? 4 मेंबर रिंग आहे. त्याच्यामध्ये 1 ऑक्सिजन ॲटम आहे आणि 3 कार्बन ॲटम आहेत. तर हे काय होते? सायक्लिक इथर. समजलं सर्वांना? हे नोट करा. आपण याचं काय पाहूया? क्लासिफिकेशन पाहूया. नोट करा. हे न्यू पॉइंट आहे टाईप्स ऑफ इथर्स. इथरचे टाईप्स. तर इथरचे मेन किती टाईप आहेत? 2 टाईप आहेत. देअर आर 2 टाईप्स ऑफ इथर्स. इथरचे 2 टाईप आहेत. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहितोय देअर आर 2 टाईप्स. देअर आर 2 टाईप्स ऑफ इथर्स. इथरचे 2 टाईप आहेत. पहा याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे. फर्स्ट टाईप इज सिम्पल. फर्स्ट टाईप इज सिम्पल ऑर यालाच काय म्हणतो आपण? सिमेट्रिकल. सिम्पल और सिमेट्रिकल ethers. Simple or symmetrical ethers. And second type is mix. Second type is mix or unsymmetrical ethers. Unsymmetrical ethers. There are 2 types of ethers. First is simple or symmetrical ethers and second type is mix or unsymmetrical ethers. पहा याच्यामध्ये आपण डेफिनेशन लिहूया. पहा सिम्पल इथरची डेफिनेशन काय? पहा एकदम सिम्पल डेफिनेशन आहे पाहिजे सिम्पल इथरची. द इथर्स इन विच बोथ दी अल्काइल ग्रुप्स or aryl groups attached to oxygen atom are same. कोणता वर्ड महत्त्वाचा येतं? सेम. हा वर्ड महत्त्वाचा आहे. पहा डेफिनेशन काय सांगायची? द इथर्स इन विच ज्या इथर्समध्ये both the alkyl groups or aryl groups attached to oxygen atom are same. म्हणजे ज्या इथरमध्ये ऑक्सिजन ॲटमला जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच असतात किंवा जे 2 अरायल ग्रुप अटॅच असतात ते दोन्हीच्या दोन्ही जर सेम असतील तर तो इथर कोणता होईल? सिम्पल इथर होईल. तो इथर होईल सिमेट्रिकल इथर. एकदम सिम्पल डेफिनेशन आहे. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे अजून डेफिनेशन आपल्याला क्लिअर होईल. पहा फॉर एक्झाम्पल पहा सेंटरला काय असतो इथरच्या ऑक्सिजन ॲटम. समजा आपण याला 2 अल्काइल ग्रुप अटॅच केले आणि ते दोन्हीच्या दोन्ही जर सेम असतील. पहा हा पण मिथाइल तर हा इथर कोणता झाला? सिम्पल इथर आहे ना. एकदम सिम्पल. पहा दिस इज सिम्पल इथर. पहा याचं नाव काय लिहायचं? किती मिथाइल ग्रुप आहेत? 2 आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही सेम आहेत त्यामुळे डाय. त्यानंतर CH3 आहे ना. CH3चं नाव काय? मिथाइल आणि कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा? इथर. हे तर लिहायचं कॉमन नेम डाय मिथाइल इथर. सेम त्या टाईप आपल्याला असं लिहिता येईल C6H5O. पहा इथे आपण काय केलेत? 2 अरायल ग्रुप अटॅच केलेत आणि हे दोन्ही अरायल ग्रुप कशात? सेमच आहेत ना. अरायल ग्रुप किंवा अल्काइल ग्रुप म्हणले. इथे आपण 2 सेम अल्काइल ग्रुप अटॅच केले होते. इथे आपण 2 सेम अरायल ग्रुप अटॅच केलेत. दिस इज कॉल्ड पहा 2 आहेत दोन्ही सेम आहेत म्हणून डाय. C6H5 ला आपण काय म्हणतो? फिनाइल म्हणतो. C6H5 म्हणजे फिनाइल
आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणता लिहायचा इथर. तर हे झालं सिम्पल इथरचं एक्झाम्पल. लक्षात डायमिथल इथर अँड डायफिनल इथर. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे मिक्स्ड इथर ऑर अनसिमेट्रिकल इथर. बरोबर याच्या अपोजिट डेफिनेशन आहे पहा मिक्स्ड इथरची. पहा मिक्स्ड इथरची डेफिनेशन काय सांगणार. पहा द इथर्स इन विच टू अल्काइल ग्रुप्स द इथर्स इन विच टू अल्काइल ग्रुप्स two alkyl groups or aryl groups, two alkyl or aryl groups attached to oxygen atom are different. सेमच्या ऐवजी फक्त काय लिहायचं इथं डिफरंट आर कॉल्ड मिक्स्ड इथर्स. मिक्स्ड इथर किंवा अनसिमेट्रिकल इथर म्हणजे काय, म्हणजे ज्या इथरमध्ये जे दोन अल्काइल ग्रुप किंवा अराइल ग्रुप अटॅच असतात ऑक्सिजन ॲटमला ते जर डिफरंट अटॅच असतील तर त्याला म्हणायचं मिक्स्ड इथर किंवा अनसिमेट्रिकल इथर. आपण एक्झाम्पल पाहूया. पहा एक्झाम्पल आहे CH3OC2H5. इथे पहा ह्या इथरमध्ये दोन अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. म्हणजे दोन अल्काइल ग्रुप सेम आहेत का, नाही आहेत. एक कोणता आहे मिथाइल आणि एक कोणता आहे इथाइल. म्हणजे हा जो इथर आहे तो इथर कसा होणार मिक्स्ड इथर किंवा अनसिमेट्रिकल इथर. पाहायचं नाव कसं लिहिणार. तर आता ह्या पण अल्काइल ग्रुपचं नाव लिहायचं आहे, ह्याही अल्काइल ग्रुपचं नाव लिहायचं आहे. पण हे दोन डिफरंट आहेत तर मग काय यूज करायचं अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करायची. पहा याचं नाव इथाइल ईनं स्टार्ट होतं आहे, याचं नाव मिथाइल एमनं स्टार्ट होतं आहे. हा फर्स्ट येईल म्हणजे याचं नाव काय होणार इथाइल, पुढे काय येणार मिथाइल आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणतं लिहायचा इथर. हे झालं याचं कॉमन नेम इथाइल मिथाइल इथर. पहा याचं कॉमन नेम काय सांगता येईल C6H5OC2H5. C6H5OC2H5 हा फिनाइल आहे आणि हा इथाइल आहे. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल C2H5 येईल त्यामुळे इथाइल. त्यानंतर C6H5 म्हणजे फिनाइल आणि लास्ट वर्ड कोणता लिहायचा इथर. हा पण कोणता होईल मिक्स्ड इथर. समजलं. एकदम सिम्पल आहे सिम्पल इथर आणि मिक्स्ड इथर. नोट करा हे. पहा न्यू पॉइंट आहे स्ट्रक्चर ऑफ फंक्शनल ग्रुप. आपण टॉपिक कोणता पाहतोय अल्कोहोल्स फेनॉल्स अँड इथर्स. पहा अल्कोहोल्स फेनॉल्स अँड इथर्स ह्या तिन्हींचंही स्ट्रक्चर आपण पाहतोय. पहा याच्यामध्ये आपण टोटल 3 कॉलम केलेले आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट कॉलममध्ये आपण लिहितोय कंपाऊंड. फर्स्ट कॉलममध्ये कंपाऊंड. देन सेकंड कॉलम हायब्रिडायझेशन. सेकंड कॉलम आहे हायब्रिडायझेशन ऑफ ऑक्सिजन ॲटम. हायब्रिडायझेशन ऑफ ऑक्सिजन. आणि थर्डमध्ये आहे बॉन्ड अँगल. थर्ड इज बॉन्ड अँगल. पहा कंपाऊंड फर्स्ट आपण पाहूया अल्कोहोल्स. आपण फर्स्ट पार्ट कोणता पाहिला होता अल्कोहोल आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो ROH. दिस इज अल्कोहोल. आपल्याला माहीत आहे ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात तर ऑक्सिजन ॲटमवरती असतात 2 लोन पेअर. देन हायब्रिडायझेशन ऑफ ऑक्सिजन ॲटम. हे ऑक्सिजन ॲटमचं हायब्रिडेशन काय आहे sp3. हायब्रिडेशन काय आहे sp3. आणि बॉन्ड अँगल याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो आहे 108.9 डिग्री. म्हणजे अल्कोहोलमध्ये हा जो बॉन्ड अँगल आहे हा बॉन्ड अँगल तो किती आहे 108.9 डिग्री. त्यानंतर आपण सेकंड कंपाऊंड कोणता पाहिला होता फेनॉल्स. तर फेनॉल्स म्हणजे काय PHOH बेन्झरीन त्याला अटॅच OH. पहा ह्या ऑक्सिजन ॲटमवरती पण काय आहे लोन पेअर. हायब्रिडायझेशन सेम आहे कोणतं sp3. पहा बॉन्ड अँगल फेनॉलमध्ये जो बॉन्ड अँगल आहे म्हणजे हा जो बॉन्ड अँगल आहे तो किती आहे 109 डिग्री. बॉन्ड अँगल किती आहे 109 डिग्री. आणि आत्ता आपण कोणता पाहतोय इथर. इथर आपण जनरली कसं लिहितो ROR'. इथर ROR'. हां ऑक्सिजन ॲटमवरती काय आहे लोन पेअर. ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर. हायब्रिडायझेशन सेम आहे. हायब्रिडायझेशन कोणतं आहे sp3. आणि याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो किती आहे 111.7 डिग्री. 111.7 डिग्री. लक्षात. तर अल्कोहोलमध्ये थोडंसं कमी आहे 108.9 डिग्री. फेनॉलमध्ये तो थोडासा इन्क्रीज झाला आहे 109 डिग्री. आणि इथरमध्ये परत तो थोडासा इन्क्रीज झाला आहे 111.7 डिग्री. फक्त हे लक्षात ठेवा तुम्ही बॉन्ड अँगल आणि हायब्रिडायझेशन ऑफ ऑक्सिजन ॲटम. नोट करा हे. पहा न्यू पॉइंट आहे नॉमेनक्लेचर ऑफ इथर्स. नॉमेनक्लेचर ऑफ इथर्समध्ये आपण 2 सिस्टीम पाहतोय. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज
IUPAC नेम. पण याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया कॉमन नेम. फर्स्ट इज कॉमन नेम. कॉमन नेम ऑफ इथर. कॉमन नेम ऑफ इथर. तर कॉमन नेम ऑफ इथरमध्ये जर तुम्हाला इथरचं कॉमन नेम लिहायचं असेल तर तुम्हाला इथर आयडेंटिफाय करता आला पाहिजे. मग तो सिम्पल इथर आहे का मिक्स्ड इथर आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. एकदम सिम्पल डेफिनेशन आपण सांगितलं सिम्पल इथरच्या आणि मिक्स्ड इथरच्या. आणि आयडेंटिफाय करणंसुद्धा एकदम सिम्पल आहे. पहा सिम्पल इथर म्हणजे काय, तर सिम्पल इथर म्हणजे ऑक्सिजन ॲटमला जे 2 अल्काइल किंवा आरएल ग्रुप अटॅच असतात ते कशा असतात, सेम असतात. आणि मिक्स्ड इथर म्हणजे काय, ऑक्सिजन ॲटमला जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच असतात किंवा 2 आरएल ग्रुप अटॅच असतात ते कसे असतात, डिफरंट असतात. त्यांना आपण काय म्हणतो, मिक्स्ड इथर म्हणतो. आणि जर तुम्हाला सिम्पल इथर आणि मिक्स्ड इथर जर आयडेंटिफाय करता आला तरच तुम्हाला काय लिहिता येतं, कॉमन नेम लिहिता येतं. जर तुम्हाला मिक्स्ड इथर आणि सिम्पल इथर जर आयडेंटिफाय करता येत नसेल तर तुम्हाला कॉमन नेम येणार आहे. आणि इथून पुढचा जो टॉपिक आहे पूर्ण इथर संपेपर्यंत तुम्हाला सिम्पल इथर आणि मिक्स्ड इथर आयडेंटिफाय करता आलाच पाहिजे. जर तुम्हाला सिम्पल इथर आणि मिक्स्ड इथर जर आयडेंटिफाय करता नाही आला तर तुम्हाला हा टॉपिक इथून पुढे समजणार नाही. आलं लक्षात. तर सिम्पल इथर आणि मिक्स्ड इथर खूप इम्पॉर्टंट आहे. परत एकदा बघा तो पॉईंट, टाईप्स ऑफ इथर्स. पहा इथर 2 आहेत, सिम्पल इथर आणि मिक्स्ड इथर. मग सिम्पल इथरचं कॉमन नेम काय लिहायचं आणि मिक्स्ड इथरचं कॉमन नेम काय लिहायचं ते पहा. सिम्पल इथर फर्स्ट आपण बघूया. सिम्पल इथर जर सिम्पल इथर असेल तर त्याचं कॉमन नेम काय लिहायचं, तर फर्स्ट लिहायचं डाय. पुढे काय लिहायचं, अल्काइल. जो अल्काइल ग्रुप ऑक्सिजन ॲटमला अटॅच असेल त्या अल्काइल ग्रुपचं नाव लिहायचं किंवा आरएल ग्रुपचं नाव लिहायचं. आणि कंपल्सरी वर्ड कोणतं लिहायचं पुढं, इथर. येत्या सर्वांच्या लक्षात. म्हणजे सिम्पल इथरचा कॉमन नेम काय झालं, डाय अल्काइल इथर किंवा डाय अराइल इथर. त्यानंतर मिक्स्ड इथर. मिक्स्ड इथर. तर मिक्स्ड इथरचं कॉमन नेम हे कसं लिहायचं, तर मिक्स्ड इथरमध्ये 2 डिफरंट असतात ना, अल्काइल आणि आरएल ग्रुप. तर याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं, वर्ड लिहायचा अल्काइल, त्यानंतर वर्ड लिहायचा अल्काइल आणि कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा, इथर. आता इथं जे आपण 2 वर्ड लिहिलेत अल्काइल ते कसे लिहितात, अल्फाबेटिकली. हे नीट लक्ष ठेवा. इथं आपल्याला हे कसे लिहायचे, अल्फाबेटिकली लिहायचे. तर आपल्याला मिक्स्ड इथरचा कॉमन नेम लिहिता येईल. अल्काइल इथर. सिम्पल इथरचं कॉमन नेम डाय अल्काइल इथर आणि मिक्स्ड इथरचं कॉमन नेम अल्काइल इथर. हे 2 अल्काइल ग्रुपची नावं कशी लिहायच्यात, अल्फाबेटिकली. आपण एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. मला सांगा की हा जो इथर आहे तो इथर सिम्पल आहे का मिक्स्ड आहे. CH3OCH3 दिस इज सिम्पल इथर और मिक्स्ड इथर. करा आयडेंटिफाय. ऑक्सिजन ॲटमला हे जे 2 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते कसे आहेत सांगा, सेम आहेत का डिफरंट आहेत, सेम आहेत ना. जर सेम असतील तर सिम्पल इथर. मग सिम्पल इथरचा कॉमन नेम कसं लिहायचं आहे, फर्स्ट काय लिहायचा, डाय लिहायचा. इथं मी फर्स्ट लिहितोय डाय. त्यानंतर पुढे काय, अल्काइल. कोणता अल्काइल ग्रुप आहे हा, CH3 म्हणजे काय, मिथाइल. त्यामुळे काय आलं, डायमिथाइल. आणि कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा, इथर. हे झालं याचा कॉमन नेम, डायमिथाइल इथर. त्यानंतर पहा एक्झाम्पल सेकंड. CH3OCH5. CH3OCH5. मला सांगा हा इथर कोणता आहे, सिम्पल आहे का मिक्स्ड आहे, कोणता आहे हा, मिक्स्ड इथर आहे. ऑक्सिजन ॲटमला हा कोणता ग्रुप अटॅच आहे, मिथाइल. आणि हा कोणता आहे, इथाइल. म्हणजे 2 डिफरंट आहेत ना. जर डिफरंट अल्काइल ग्रुप अटॅच असतील तर तो झाला मिक्स्ड इथर. आणि मिक्स्ड इथरचं नाव कसं लिहायचं, कॉमन नेम अल्काइल इथर. ह्या 2ची नावं कशी लिहायच्यात, अल्फाबेटिकली. मला सांगा याचं नाव काय, मिथाइल म्हणजे एम न स्टार्ट झाला. याचं नाव इथाइल म्हणजे ए न स्टार्ट झाला. ABCDमध्ये कोण फर्स्ट येतो, ई फर्स्ट येतो. त्यामुळे फर्स्ट नाव याचं लिहायचं इथाइल. त्यानंतर काय येणार, मिथाइल. आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणतं येणार, इथर. म्हणजे याचं कॉमन नेम काय झालं, इथाइल मिथाइल इथर. समजले सर्वांना. असेच आपण काय एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट हे नोट करा. कॉमन नेमचे अजून काही एक्झाम्पल्स याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल इथर कोणत्या आधी ते आयडेंटिफाय करा. सिम्पल आहे का मिक्स्ड आहे सांगा. ऑक्सिजन ॲटमच्या दोन्ही साईडला ग्रुप बघा, सेम आहेत का, सेम आहेत. CH3CH2 दोन्ही सेम आहेत. म्हणजे हा इथर कोणता आहे, सिम्पल इथर. सिम्पल इथरचं कॉमन नेम कसं लिहायचं आहे, फर्स्ट लिहायचं डाय. त्यानंतर CH3CH2 म्हणजे कोणता ग्रुप आहे हा, इथाइल. डाय इथाइल. आणि कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा, इथर. हा झाला
डायइथाइल इथर. पहा नेक्स्ट 4 नंबरमध्ये पहा ऑक्सिनेटमच्या दोन्ही साईडला जे ग्रुप अटॅच आहेत ते ग्रुप कसे आहेत सेमच आहेत. याचा अर्थ 4 नंबर सुद्धा कोणता आहे सिम्पल इथर आहे. मग सिम्पल इथर असेल तर याचं कॉमन नेम काय लिहायचं आहे फर्स्ट लिहायचं डाय. सांग कोणत्या ग्रुप अटॅच दिस इज फिनाइल दिस इज कॉल्ड फिनाइल किंवा याच्या ठिकाणी पीएच असं लिहितात. हां पहा हेच अजून असं लिहितात PHOPH येते सरांच्या लक्षात PHOPH दिस इज डायफिनाइल आणि लास्ट कोणता लिहायचा वर्ड इथर दिस इज डायफिनाइल इथर. पुढे पहा 5 नंबर. हां 5 नंबर सिम्पल इथर आहे का मिक्सड इथर आहे ते आधी मला सांगा तुम्ही. 5 नंबर ऑक्सिनेटमच्या ह्या साईडला एक ग्रुप आहे ह्या साईडला एक ग्रुप आहे. दोन्हीही ग्रुप कसे आहेत डिफरंट आहेत ना आणि जर डिफरंट असतील तर हा इथर कोणता आहे मिक्सड इथर आहे. मिक्सड इथर असेल तर नाव कसं लिहायचं आहे अल्काइल अल्काइल इथर. पण अल्काइल अल्काइलचं नाव कसं लिहायचं आहे अल्फाबेटिकली. सांग एक ग्रुप कोणता अटॅच आहे इथं हा कोणता आहे मिथाइल आहे आणि हा कोणता आहे प्रोपाइल आहे. कोणता प्रोपाइल आहे हा एन प्रोपाइल आहे का आयसोप्रोपाइल आहे दिस इज कॉल्ड एन प्रोपाइल. दिस इज मिथाइल अँड दिस इज एन प्रोपाइल. कोण येईल अल्फाबेटिकली फर्स्ट मिथाइल फर्स्ट येईल त्यामुळे इथं काय लिहायचं मिथाइल पुढे काय लिहायचं एन प्रोपाइल एन प्रोपाइल आणि लास्ट वर्ड कोणता लिहायचा इथर. पहा इथं आपण कम्पॅरिझन कोणामध्ये केले एममध्ये आणि पीमध्ये. ह्या एनमध्ये कम्पॅरिझन कधी होत नाही लक्ष ठेवा. एम आणि पीमध्ये अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येतो एम फर्स्ट येतो त्यामुळे मिथाइल नंतर काय येणार एन प्रोपाइल आणि लास्ट इथर. पुढे पहा 6 नंबरमध्ये दिस इज इथाइल ग्रुप अँड दिस इज एन प्रोपाइल ग्रुप. मिक्सड इथर आहे हा. मग मिक्सड इथरचं IUPAC नेम कॉमन नेम कसं लिहायचं आहे अल्काइल अल्काइल इथर. हा कोणता आहे इथाइल आहे आणि हा कोणता आहे एन प्रोपाइल. कोण येईल अल्फाबेटिकल फर्स्ट इथाइल फर्स्ट येईल त्यामुळे याचं नाव काय लिहायचं इथाइल पुढे काय येणार याचं नाव एन प्रोपाइल इथाइल एन प्रोपाइल इथर. समजलं सर्वांना आहे. पुढे 7 नंबर पहा 7 नंबर इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे पहा 7 नंबर इम्पॉर्टंट. हां सांग हा कोणता ग्रुप आहे मिथाइल आहे आणि हा कोणता आहे आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. हा पहा हा होता एन प्रोपाइल आणि हा आहे आयसोप्रोपाइल. दोन्हीमध्ये डिफरन्स आहे खूप एन प्रोपाइल आणि आयसोप्रोपाइल. मग सांग अल्फाबेटिकल कोण फर्स्ट येईल इथे मिथाइल आहे आणि इथे आयसोप्रोपाइल आहे. आय फर्स्ट येईल ना आयसोप्रोपाइल आयसोप्रोपाइल पुढे काय येणार मिथाइल येणार आयसोप्रोपाइल मिथाइल आणि लास्ट वर्ड काय येणार इथर आयसोप्रोपाइल मिथाइल इथर. तर इथं आयसोचं आय आणि मिथाइलचं एम ह्या दोघांमध्ये आपण कम्पॅरिझन केले. येतं सर्वांच्या लक्षात आयसोप्रोपाइल मिथाइल इथर. तर आयसोचं कन्सिडर करतात अल्फाबेटिकलीमध्ये आयसोचं आय. पुढे त्यानंतर 8 नंबर पहा 8 नंबरमध्ये काय इकडे आहे फिनाइल ग्रुप अटॅच ऑक्सिजनला आणि इकडे आहे अल्काइल ग्रुप. कोणता अल्काइल ग्रुप हा मिथाइल. मग सांग एक कोणता आहे मिथाइल एक कोणता आहे फिनाइल. मग सांग अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल मिथाइल फर्स्ट येईल त्यामुळे इथं कॉमन नेम काय झालं मिथाइल. त्यानंतर याचं नाव फिनाइल मिथाइल फिनाइल आणि लास्ट वर्ड काय येणार इथर मिथाइल फिनाइल इथर. हा मिक्सड इथर आहे. इथे सरांच्या लक्षात पहा मिथाइल फिनाइल इथरचं अजून एक फेमस नाव आहे ते म्हणजे ॲनिसोल. आपण 11वीपासून पाहत आलो हे ॲनिसोल. दिस इज कॉल्ड ॲनिसोल. ॲनिसोल हे कॉमन नेम पण आहे आणि IUPAC नेम पण आहे लक्ष ठेवा. मिथाइल फिनाइल इथरचं दुसरं नाव काय ॲनिसोल. सेम त्या टाईप पहा 9 नंबर. 9 नंबरमध्ये हा कोणता आहे इथाइल आणि हा कोणता आहे फिनाइल. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल इथाइल फर्स्ट येईल इथाइल त्यानंतर काय येणार फिनाइल आणि लास्ट वर्ड काय येणार इथर. म्हणजे काय झालं आहे इथाइल फिनाइल इथर. इथाइल फिनाइल इथरचंच अजून एक कॉमन नेम आहे जसं आपण याचं ॲनिसोल लिहिलं तसं याचं नाव आहे फिनिटोल. एस एज कॉल्ड फिनिटोल. पहा ॲनिसोल म्हणजे काय बेन्झरिंगला OCH3 आणि फिनिटोल म्हणजे काय बेन्झरिंगला OCH5. इथे मिथाइल आहे इथे इथाइल आहे एवढंच फक्त डिफरन्स आहे. पुढे 10 नंबर सांगा सिम्पल इथर आहे का मिक्सड इथर आहे. ह्या साईडला मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि ह्या साईडला CH2 डबल बॉन्ड CH आहे. पहा CH2 डबल बॉन्ड CH आणि इकडे आहे CH3 डिफरंट आहेत त्यामुळे हा कोणता आहे मिक्सड इथर आहे. मग मिक्सड इथरचं नाव कसं लिहितात अल्काइल अल्काइल इथर. हा कोणता ग्रुप आहे CH3 म्हणजे मिथाइल आणि हा कोणता आहे CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे फिनाइल. मग मिथाइल आणि फिनाइलमध्ये कोण फर्स्ट येईल मिथाइल फर्स्ट येईल. मग त्यामुळे याचं कॉमन नेम काय झालं मिथाइल त्यानंतर काय येणार फिनाइल मिथाइल फिनाइल इथर मिथाइल फिनाइल इथर. पुढे 11 नंबर पहा मिक्सड इथर. हा मिथाइल ग्रुप आहे आणि हा कोणता आहे सायक्लोप्रोपाइल. इथे लक्षात सायक्लोप्रोपाइल आहे. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल सायक्लोप्रोपाइल फर्स्ट येईल
प्रोपाईल, पुढे काय येणार CH3 म्हणजे मिथाईल आणि लास्ट वर्ड काय येणार इथर, सायक्लोप्रोपाईल मिथाईल इथर. पुढे 12 पहा, ह्या साईडला ग्रुप कोणता आहे फिनाइल आहे आणि ह्या साईडला अलाइल ग्रुप आहे. दिस इज कॉल्ड अलाइल. झाले आपल्याला अल्कोहोलमध्ये पण झाले आणि हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्समध्ये पण झाले. मिक्स्ड इथर आहे हा. दिस इज कॉल्ड फिनाइल अँड दिस इज कॉल्ड अलाइल. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल अलाइल फर्स्ट येईल, त्यामुळे काय लिहायचं अलाइल, याचं नाव फिनाइल, अलाइल फिनाइल अँड लास्ट वर्ड इज इथर. समजलं सर्वांना आहे. तर हे झालं कॉमन नेम. याच्यावरती मी तुम्हाला होमवर्क देतोय, तो होमवर्क तुम्ही सॉल्व करायचा आहे. फर्स्ट आहे नोट करा. तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. पहा क्वेश्चन काय विचारले तुम्हाला, राईट दी कॉमन नेम ऑफ फॉलोविंग कंपाऊंड्स. तर तुम्हाला इथे 4 कंपाऊंड दिलेत, त्या 4 कंपाऊंडचे काय लिहायचे फक्त कॉमन नेम लिहायचे. नोट डाऊन. पहा सेकंड इज IUPAC नेम. पहा इथरचं IUPAC नेम जर समजलं तर खूप सोपं आहे आणि नाही समजलं तर खूप अवघड आहे. पहा इथरचं IUPAC नेम आणि IUPAC नेम आणि कॉमन नेम आपल्याला यायलाच पाहिजे, कारण पुढं जे रिएक्शन्स आपण पाहणार आहेत त्या रिएक्शन्समध्ये जे रिएक्टंट असतील किंवा प्रोडक्ट असतील त्यांचे कॉमन नेम आणि IUPAC नेम आपल्याला लिहिता आले पाहिजेत. नीट आणि जेईच्या एक्झाममध्ये याच्यावरतीच क्वेश्चन जास्त विचारतात. आलं लक्षात. तुम्हाला स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन दिलेला असतो आणि स्टेटमेंटमध्ये तुम्हाला एकतर कॉमन नेम देतात किंवा मग IUPAC नेम देतात, त्यामुळे कॉमन नेम आणि IUPAC नेम आपल्याला यायलाच पाहिजे. पहा IUPAC नेम. पहा इथर आपण जनरली कसं लिहितो इथर. पहा ROR. दिस इज कॉल्ड इथर. ROR. आता इथं मी R डॅश लिहित नाही आहे, ROR. समजलं सर ना. ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला काय अटॅच आहे अल्काइल ग्रुप अटॅच आहे. ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला काय अटॅच आहे अल्काइल ग्रुप अटॅच आहे ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला. पहा ज्या अल्काइल ग्रुपमध्ये कमी कार्बन ॲटम असतील, काय सांगतोय पहा, ज्या अल्काइल ग्रुपमध्ये कमी कार्बन ॲटम असतील तर तो अल्काइल ग्रुप झाला आपला स्मॉल, आणि ज्या अल्काइल ग्रुपमध्ये जास्त कार्बन ॲटम अटॅच असेल तो अल्काइल ग्रुप झाला आपला लार्ज. इथे लक्षात. समजा हा जो अल्काइल ग्रुप आहे तो अल्काइल ग्रुप कोणता आहे लार्ज. दिस इज लार्ज. पहा हा जो अल्काइल ग्रुप आहे तो अल्काइल ग्रुप कसा आहे लार्ज आहे असं आपण कन्सिडर करूया. आणि हा जो अल्काइल ग्रुप आहे तो अल्काइल ग्रुप कसा आहे स्मॉल आहे. याचा अर्थ काय, तर याच्यामध्ये जास्त कार्बन ॲटम आहेत आणि याच्यामध्ये कमी कार्बन ॲटम आहेत. येथे सर्वांच्या लक्षात. पहा जो स्मॉल अल्काइल ग्रुप असेल, ज्या अल्काइल ग्रुपमध्ये कमी कार्बन ॲटम असतील तो अल्काइल ग्रुप काय करायचा आहे तर ह्या ऑक्सिजन ॲटमला अटॅच करायचा आहे. म्हणजे 2 पार्ट करायचे आहेत आपल्याला इथरचे. इथरचं IUPAC नेम लिहिताना आपण 2 पार्ट करतोय. पहा फर्स्ट पार्ट कोणता, ज्या अल्काइल ग्रुपमध्ये कमी कार्बन ॲटम असतील तो कार्बन ॲटम कशाला अटॅच करायचा आहे ऑक्सिजनला अटॅच करायचा आहे. म्हणजे एक पार्ट आपला कोणता झाला हा OR. आणि जो लार्ज ग्रुप आहे, जो लार्ज अल्काइल ग्रुप आहे त्याचा एक आपल्याला पार्ट तयार करायचा आहे, हा सेपरेट. पहा जो स्मॉल आहे ज्याच्यामध्ये कार्बन ॲटम कमी आहेत तो आपण काय केला आहे ऑक्सिजनला अटॅच केला आहे, आणि त्यामुळे याचं नाव काय होतं अल्कॉक्सी. काय नाव आहे याचं अल्कॉक्सी. आणि हा जो लार्ज आहे तो आपला काय असेल अल्केन असेल. जो लार्ज असेल तो आपला काय असेल अल्केन असेल. दिस इज अल्केन. मग पहा इथरचं IUPAC नेम काय झालं IUPAC नेम ऑफ इथर. IUPAC नेम ऑफ इथर इज अल्कॉक्सी अल्केन. अल्कॉक्सी अल्केन. The IUPAC name of ether is अल्कॉक्सी अल्केन. इथं सर्वांच्या लक्षात. पहा अल्कॉक्सी अल्केन 2 वर्डमध्ये आपण IUPAC नेम लिहितोय अल्कॉक्सी अल्केन. इथं सर्वांच्या लक्षात. ऑक्सिजनला कोणता अल्काइल ग्रुप अटॅच करायचा, जो अल्काइल ग्रुप स्मॉल आहे तो. स्मॉल कसं करणार, ज्याच्यामध्ये कमी कार्बन ॲटम आहेत तो स्मॉल. इथं सर्वांच्या लक्षात. पुढे आता पहा हा जो अल्कॉक्सी आपण स्टार्टिंग लिहिला आहे हा नेहमी काय तो प्रिफिक्स म्हणून येतो. प्रिफिक्स ऑलवेज प्रिफिक्स. माहिती ना प्रिफिक्स म्हणजे काय आणि सफिक्स म्हणजे काय. ऑलवेज प्रिफिक्स. हा जो अल्कॉक्सी आपण स्टार्टिंग लिहिला आहे तो नेहमी काय असतो प्रिफिक्स असतो. हा कधी सफिक्स नसतो, हा कधीही फंक्शन ग्रुप नसतो. तो नेहमी काय असतो सबस्टिट्यूएंट. हा नेहमी काय असतो सबस्टिट्यूएंट. म्हणजेच हा नेहमी काय असतो प्रिफिक्स असतो. ऑलवेज प्रिफिक्स. लक्ष ठेवा हे. पहा आपण याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहूया. पहा एक्झाम्पल फर्स्ट CH3O CH2 CH3 CH3O CH2 CH3. पहा याच्यामध्ये ऑक्सिजनच्या ह्या 2 साईडला अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. स्मॉल कोणता आणि लार्ज कोणता. पहा हा काय झाला आपला सांगा.
हा काय झाला आपला लार्ज झाला ना, कारण याच्यामध्ये कार्बन अटम किती आहेत 2 आहेत आणि हा आपला काय झाला स्मॉल. स्मॉल काय करता नेहमी ऑक्सिजनला अटॅच करता, म्हणजे किती पार्ट झाले 2 पार्ट तयार झाले, एक स्मॉल आणि दुसरा लार्ज. समजलं सर्वांना. आता स्मॉलला काय अटॅच केलं आपण, हा आहे स्मॉल अल्काइल ग्रुप, त्यामुळे आपण त्याला काय अटॅच केला ऑक्सिजन. आणि जो लार्ज होता त्याचा काय आपल्याला तयार करतं आहे अल्केन तयार करतं आहे. येते सर्वांच्या लक्षात. पुढे पहा. आता फर्स्ट नाव कोणाचं लिहायचं, ह्या OCH3चं, कारण हा एक पार्ट आहे OCH3. समजतं ना सर्वांना. तर OCH3 हा एक आपला पार्ट आहे आणि CH2CH3 हा आपला सेकंड पार्ट आहे. तर आपण फर्स्ट ह्या पार्टचं नाव लिहिणार. कोणाचं, तर OCH3चं. व्हॉट इज द नेम ऑफ OCH3. पहा OCH3चं नाव काय येणार पहा CH3. CH3 म्हणजे काय सांगा, मिथाईल. CH3 म्हणजे मिथाईल प्लस CH3ला काय अटॅच आहे ऑक्सिजन प्लस ऑक्सिजन. तर याचं नाव कसं तयार करायचं पहा METH. वर्ड रूट घेतलं काय येणार, वर्ड रूट METH आणि इथलं घ्या OXY. म्हणजे नाव काय झालं याचं CH3Oचं, म्हणजे OCH3चं नाव काय झालं मिथॉक्झी. म्हणजे याचं फर्स्ट नाव लिहायचं मिथॉक्झी. फर्स्ट नाव याचं लिहायचं मिथॉक्झी. त्यानंतर इथे पहा लार्जमध्ये पाहता, एकदा याचं नाव लिहिलं की लार्जकडे जायचं. लार्जमध्ये कार्बन अटम किती 2, त्यामुळे आपण वर्ड रूट काय लिहितो इथ लिहितो. पुढे कार्बनमध्ये बॉन्ड कोणता आहे, सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे काय लिहायचं एनी. म्हणजे याचं हे झालं IUPAC नेम मिथॉक्झी इथेन. लक्षात. इकडे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड काही असू शकतो. डबल बॉन्ड असता तर आपण ENE लिहिलं असतं, ट्रिपल बॉन्ड असता तर YNE लिहिलं असतं. ENE आणि YNEची पोझिशन लिहितात, ANEची लिहित नाहीत. पुढं एक्झाम्पल सेकंड पहा. एक्झाम्पल सेकंड CH3OCH3. सांग याचं तुम्हाला IUPAC नेम 100% येणार. सांग काय CH3OCH3 म्हणजे दोन्ही सेम असतील तर काय करणार सांगा पटकन. दोन्ही सेम येतात. दोन्ही सेम असतील तर कोणताही तुम्ही काय करा, एक लार्ज करा, एक पहा कोणताही तुम्ही काय करू शकता, एक लार्ज कन्सिडर करू शकता, एक स्मॉल कन्सिडर करू शकता. समजा आपण याला लार्ज कन्सिडर केलं आणि याला आपण स्मॉल कन्सिडर केलं, कारण दोन्ही सेमच आहेत ना. मग कोणताही एक लार्ज, कोणताही एक स्मॉल. लार्ज आणि हा स्मॉल, जो स्मॉल कन्सिडर केला आहे त्याला ऑक्सिजन अटॅच करा. इथे लक्षात सर्वांच्या. मग सांगा फर्स्ट आपल्याला काय लिहायचं आहे, याचं नाव लिहायचं आहे. सांगा स्मॉलचं नाव लिहायचं फर्स्ट, OCH3चं नाव लिहायचं. OCH3 म्हणजे काय मिथॉक्झी. आत्ता आपण लिहिलं होतं मिथॉक्झी. पुढे लार्जचं आपण नाव लिहा अल्केन आहे. हा किती कार्बन अटम आहेत, एक कार्बन अटम असणारा अल्केन कोणता, म्हणजे वर्ड रूट काय असतं मिथ. एक कार्बन अटम असणारं वर्ड रूट मिथ. आणि ते कार्बन सिंगल बॉन्ड नाही किंवा काहीच नाही तर काय लिहायचं ANE. त्यामुळे याचं IUPAC नेम काय झालं मिथॉक्झी मिथेन. समजताना सर्वांना एकदम सिंपल आहे पहा मिथॉक्झी मिथेन. आता थर्ड एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पल CH2CH2OCH3. What is the IUPAC name of this compound? What is the IUPAC name of this compound? लार्ज कोणता आहे, this is large and this is small आहे, त्यामुळे आपण तो काय करतोय ऑक्सिजनला अटॅच करतोय. येताना सर्वांच्या लक्षात लार्ज आणि स्मॉल. लार्ज का, हा लार्ज का, कारण याच्यामध्ये जास्त कार्बन अटम आहेत ना, त्यामुळे हा लार्ज. आता मला सांगा लार्जमध्ये कार्बन अटम किती आहेत, 3 आहेत. जर लार्जमध्ये 3 कार्बन अटम असतील किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर नंबरिंग करायचं. लार्जमध्ये जर 3 कार्बन अटम असतील किंवा 3 पेक्षा जास्त असतील तर नंबरिंग करायचं. आता नंबरिंग कोणत्याकडनं करायचं, हा OCH3 ज्या एनकडनं तुम्हाला नियर येईल त्या एनकडनं तुम्ही काय करायचं नंबरिंग करायचं. म्हणजे ह्या OCH3ला, ह्या स्मॉलरला अल्कॉक्सीला लोअर नंबर मिळायला पाहिजे अशा एनकडे नंबरिंग करायचं. मग आपल्याला ह्या एनकडे नंबरिंग करावं लागेल ना लार्जला 1, 2 and 3. मला सांग हा जो OCH3 ग्रुप अटॅच आहे तो कोणत्या कार्बन अटमला अटॅच आहे, फर्स्ट कार्बन अटमला अटॅच आहे. आणि त्यामुळे इथं काय लिहायचं फर्स्ट लिहायचं. त्यानंतर OCH3चं नाव लिहायचं. OCH3चं नाव काय मिथॉक्झी. OCH3चं नाव मिथॉक्झी, 1 मिथॉक्झी. टोटल कार्बन अटम किती झाले, 3 कार्बन अटम आहेत ना लार्जमध्ये. आता प्रोप येणार आणि सगळे कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे काय येणार प्रोपेन. म्हणजे 1 मिथॉक्झी प्रोपेन हे झाले याचा IUPAC नेम. समजले सर्वांना, हे नोट करा. आपण अजून काहीचे एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल CH3CH2OCH2CH3. पहा ह्या साईडला 2 कार्बन अटम आहेत, ह्या साईडला 2 कार्बन अटम आहेत. म्हणजे दोन्ही ठिकाणी कशा आहेत, सेम कार्बन अटम आहेत. तर कोणताही एक स्मॉल कन्सिडर करा, एक लार्ज कन्सिडर करा. समजा याला आपण लार्ज कन्सिडर केलं L आणि याला आपण स्मॉल कन्सिडर केलं
स्मॉल. तर पहा फर्स्ट याचं नाव लिहायचं. सांगा याचं नाव काय असेल? CH3CH2O. नाव काय असेल सांगा? CH3CH2 म्हणजे कोणता आहे सांगा? हा इथल ग्रुप आहे ना. CH3CH2 म्हणजे काय? इथाइल प्लस ऑक्सिजन. नुसार याचं नाव काय होणार? ETH. वर्ड रूट काय येणार? ETH आणि इकडचं OXY म्हणजे काय आलं? इथॉक्झी आलं ना. म्हणजे याचं नाव काय लिहिणार तुम्ही? इथॉक्झी. त्यानंतर लार्जमध्ये कार्बन किती आहेत? 2 आहेत. त्यामुळे वर्ड रूट काय तर इथ आणि कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे काय येणार? ANE. काय नाव झालं याचं? इथॉक्झी इथेन. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे इथॉक्झी इथेन. याला स्टार करून ठेवा. पुढे आपल्याला रेशमध्ये जास्त करून येणार आहे इथॉक्झी इथेन. पुढे 5 नंबर पहा हा कोणता आहे सांगा? हा स्मॉल आहे. इथं लक्षात आता हा स्मॉल आणि हा कोणता आहे? लार्ज. लार्जमध्ये कार्बन 3 त्यामुळे नंबरिंग फ्रॉम दिस एंड 1 2 3. सांगा फर्स्ट कार्बन टर्मला काय अटॅच आहे? CH3CH2O अटॅच आहे. फर्स्ट कार्बन टर्मला हा अटॅच आहे त्यामुळे फर्स्ट नाव याचं लिहायचं 1 इथॉक्झी. पुढे काय येणार? 3 कार्बन ॲटम आहेत चेनमध्ये प्रोप आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळे ANE 1 इथॉक्झी प्रोपेन. सांग याचं काय असेल आता? ह्या साईडला 1 कार्बन ॲटम आहे आणि ह्या साईडला 3 कार्बन ॲटम आहेत. 3 कार्बन ॲटम असणारा आपला कोणता असणार आहे? लार्ज असणार आहे. आलं लक्षात? तर लार्जमध्ये 3 कार्बन ॲटम आहेत म्हणून नंबरिंग करा. नंबरिंग कशी करायची? हा फर्स्ट आणि हा सेकंड अशी नाही नंबरिंग करायची. लॉंगेस्ट कार्बन चेन बघा कुठे तयार होती ती. लॉंगेस्ट कार्बन चेन ही 2 कार्बन ॲटमची चेन आहे. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. ही झाली तुमची 3 कार्बन ॲटमची चेन. मला सांगा हा तुमचा काय स्मॉल आहे? तर मिथॉक्झी ग्रुप आहे. हा मिथॉक्झी कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे? सेकंड कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि त्यामुळे याचा IUPAC नेम होणार 2. OCH3 कुठे अटॅच आहे? 2ला त्यामुळे काय येणार? 2 मिथॉक्झी. टोटल कार्बन ॲटम इन मेन चेन 3 प्रोप अँड लास्ट इज ANE. काय झालं याचा IUPAC नेम? 2 मिथॉक्झी प्रोपेन. नंबर आणि लेटरमध्ये नेहमी डॅश. पुढे पाहता 7 नंबर एक्झाम्पल. तुम्हाला मी सांगितलं तर अल्कॉक्सी ग्रुप हा नेहमी काय असतो? प्रिफिक्स. तो कधीही फंक्शनल ग्रुप म्हणून येत नाही. आता मला सांग ह्या साईडला 4 कार्बन ॲटम आहेत, ह्या साईडला 1 कार्बन ॲटम आहे म्हणजे आपला हा काय झाला? स्मॉल अल्कॉक्सी मिथॉक्झी ग्रुप आहे आणि ही झाली आपली मेन चेन. मेन चेनमध्ये डबल बॉन्ड दिसतोय तुम्हाला. इथे लक्षात? डबल बॉन्ड. मेन चेनमध्ये डबल बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड असेल किंवा फंक्शनल ग्रुप असेल तर नंबरिंग अशा एंडकडनं करायची की ज्या एंडकडनं आपला फंक्शनल ग्रुप नियर असेल. कारण डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे. इथे लक्षात सर्वांच्या डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असेल फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा. हा नेहमी प्रिफिक्स आहे. लक्ष ठेवा हे. त्यामुळे ह्या एंडकडनं तुम्ही नंबरिंग करायचे. आता ह्या एंडकडनं नाही नंबरिंग करायची कारण OCH3 तुमचा प्रिफिक्स आहे आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे म्हणून तुम्ही नंबरिंग ह्या एंडकडनं करायचे आहे. ज्या एंडकडनं डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड जवळ येईल त्या एंडकडनं नंबरिंग करायचे. दिस इज नंबरिंग 1 2 3 अँड 4. पहा हा मिथॉक्झी ग्रुप कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे? 4th कार्बन ॲटमला अटॅच आहे त्यामुळे आपण इथे लिहूया 4th. OCH3 म्हणजे काय? मिथॉक्झी. OCH3 म्हणजे मिथॉक्झी. 4 मिथॉक्झी. इथे येणार डॅश. पुढे टोटल कार्बन ॲटम सांगा किती आहेत? 4 आहेत. टोटल कार्बन ॲटम 4 म्हणजे काय येणार? वर्ड रूट ब्यूट. पुढे काय येणार? कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे त्यामुळे काय येणार? ENE. आणि ENE लिहिण्यापूर्वी आपण डबल बॉन्डची पोझिशन लिहितो. 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे. कोणता नंबर येणार? 1 डॅश डॅश. समजलं सर्वांना? 4 मिथॉक्झी ब्यूट 1 ENE. 8 नंबर पहा इथे किती कार्बन ॲटम आहेत? 2. इथे किती कार्बन ॲटम आहेत? 2. मग कोणताही केलं तरी चालेल का? नाही. आपला डबल बॉन्ड काय? फंक्शनल ग्रुप आहे. जिथे डबल बॉन्ड असेल ती आपली मेन चेन असेल. इथे लक्षात? म्हणजे हा काय झाला तुमचा? स्मॉल. हा काय झाला तुमचा? स्मॉल झाला. त्यामुळे स्मॉलला काय अटॅच करायचं? ऑक्सिजन. आणि डबल बॉन्ड असेल तर ती तुमची मेन चेन झाली, ती तुमची लार्ज चेन झाली. इथे लक्षात? म्हणजे पाहा फर्स्ट आपल्याला याचं नाव लिहायला लागेल OCH2CH3 म्हणजे काय? इथॉक्झी. पुढे किती कार्बन ॲटम आहेत? 2 असतील तर काय लिहितो आपण? इथ. आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्यामुळे काय लिहायचं? ENE. म्हणजे याचं IUPAC नेम काय दिलं? इथॉक्झी इथिन. पुढे याचं सांगा. पहा हा लार्ज आहे याच्यामध्ये 6 कार्बन ॲटम आहेत आणि हा स्मॉल आहे त्यामुळे स्मॉल काय करायचं? याला अटॅच करायचा. हा तुमचा काय लार्ज होईल. मग सांगा OCH3 म्हणजे काय? मिथॉक्झी. OCH3 म्हणजे मिथॉक्झी. आणि हा कोणता आहे? दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन. मिथॉक्झी सायक्लोहेक्झेन. पुढं 10 नंबर. आता पहा इथे काय अटॅच आहे? OCH5 आहे.
अल्काइल ग्रुप असो किंवा इकडं OCH3 असो किंवा OCH5 असो कोणताही असो, हा पण प्रिफिक्स आहे आणि हा पण प्रिफिक्स आहे. ह्या सायक्लोहेक्झेनला तीनही प्रिफिक्स अटॅच आहेत. तर काय करायचं मग, लोएस्ट सम रूल यूज करायचा. कोणता, लोएस्ट सम रूल शिकवलं ना, लोएस्ट सम रूल झालं आपल्याला. मग सांग कोणता कार्बन नंबर फर्स्ट असेल, दिस इज फर्स्ट कार्बन नंबर. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग होईल 1 2 3. इथे सर्वांच्या लक्षात 1 2 3 अशी नंबरिंग असेल. पहा हा फर्स्ट नाही येणार, तुम्ही लोएस्ट नंबरिंग करून बघा, लोएस्ट सम रूल हाच येतो, हाच फर्स्ट कार्बन नंबर असेल. इथे लक्षात सर्वांच्या. पुढे आता पहा हा कोणता आहे, मिथाइल आहे, हा पण मिथाइल आहे आणि हा कोणता आहे, इथॉक्झी. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, इथॉक्झी फर्स्ट येईल. मग सांग IUPAC नेम काय असेल याचं, हा इथॉक्झी अटॅच कुठे, थर्डला, त्यामुळे काय लिहिणार 3 इथॉक्झी. पुढे हा मिथाइल फर्स्टला अटॅच आहे, हा मिथाइल सुद्धा फर्स्टला आहे, म्हणून 1 1 हा नंबर काय झाला, रिपीट. टोटल किती 2 आणि दोन्ही सेम आहेत म्हणून डाय. CH3 म्हणजे मिथाइल आणि लास्ट काय येणार, हा सायक्लोहेक्झेन. पाहिजे येणार डॅश कॉमा डॅश 3 इथॉक्झी 1 1 डायमिथाइल सायक्लोहेक्झेन. नोट करा हे. नेक्स्ट एक्झाम्पल्स. 11 नंबर एक्झाम्पल, बेंझरिंगला OCH3 अटॅच आहे. दिस इज लार्ज अँड दिस इज स्मॉल. म्हणजे स्मॉलला तुम्ही काय करणार, O अटॅच करणार, ऑक्सिजन अटॅच करणार. OCH3 सांग व्हॉट इज द नेम ऑफ OCH3, मिथॉक्झी आणि याचं नाव काय, मिथॉक्झी, याचं नाव बेन्झिन. पहा मिथॉक्झी बेन्झिन हे झालं याचं IUPAC नेम किंवा याचं IUPAC नेम. अजून काय आहे, ॲनिसोल. दिस इज कॉल्ड ॲनिसोल पण चालता, ॲनिसोल. पुढे त्यानंतर पहा 12 नंबरला काय, OCH5 अटॅच आहे बेन्झरिंगला, म्हणजे काय येणार सांगा, इथॉक्झी येणार, इथॉक्झी आणि याचं नाव बेन्झिन, इथॉक्झी बेन्झिन. पुढे 13 नंबर पहा, हा स्मॉल आहे आणि हा लार्ज आहे. पहा स्मॉलला तुम्ही काय करणार, O अटॅच करणार. पहा हा तुमचा काय झाला, लार्ज. पण ह्या लार्जमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याला एक OH ग्रुप अटॅच आहे आणि OH हा तुमचा काय फंक्शनल ग्रुप आहे. OH हा आपला काय फंक्शनल ग्रुप आहे. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं आहे OCH3 हा अल्कॉक्सिक ग्रुप नेहमी प्रिफिक्स आहे, तो काय फंक्शनल ग्रुप वगैरे नाही आहे. हां हा फंक्शनल ग्रुप आहे. मग मला सांगा ह्या 3 कार्बनला तुम्ही नंबरिंग कशी करणार, ह्या एंडकडनं करणार का ह्या एंडकडनं करणार. ज्या एंडकडनं तुमच्या फंक्शनल ग्रुपला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करायची. म्हणजे नंबरिंग कोणत्या एंडकडनं असेल तर ह्या एंडकडनं नंबरिंग असेल. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड कार्बन. पहा हा आपला फंक्शनल ग्रुप आहे, सफिक्स काय ना OL. येते लक्षात. पहा थर्ड कार्बनला काय अटॅच आहे, OCH3 अटॅच आहे आणि OCH3 म्हणजेच काय मिथॉक्झी अटॅच आहे थर्ड कार्बनला, त्यामुळे काय येणार 3 मिथॉक्झी डॅश द्यायचा आहे. पुढे कार्बन 3 आहेत, काय येणार वर्ड रूट प्रोब. सगळे कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे काय येणार ANE. ए रिमूव्ह होणार, त्या ठिकाणी काय येणार OL आणि OL येण्यापूर्वी OH ची पोझिशन फर्स्ट. म्हणजेच IUPAC नेम काय झालं 3 मिथॉक्झी प्रोपॅन 1 OL. पुढे पहा याचं सांगा आता. पहा दिस इज सायक्लोब्युटेन आणि सायक्लोब्युटेनला काय अटॅच आहे Cl क्लोरीन आणि इकडे अटॅच आहे मिथॉक्झी. सांगा कोणता कार्बोनेटम हा फर्स्ट असेल का हा फर्स्ट असेल. हा पण प्रिफिक्स आहे, हा पण प्रिफिक्स आहे. पहा याचं नाव क्लोरो सीने स्टार्ट होतोय, याचं नाव मिथॉक्झी एमनं स्टार्ट होतोय. मग अल्फाबेटिकली जायचं, अल्फाबेटिकली दिस इज फर्स्ट कार्बन. सांग क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज करणार, क्लॉकवाईज 1 2. मग सांग याचा IUPAC नेम काय झालं, फर्स्टला Cl आणि सेकंडला मिथॉक्झी म्हणजे काय झालं 1 क्लोरो त्यानंतर 2 मिथॉक्झी समजलं नाही सर्वांना. 1 क्लोरो 2 मिथॉक्झी आणि याचं नाव काय सायक्लोब्युटेन. याचं नाव आहे सायक्लोब्युटेन. पाहिजे येणार डॅश 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 1 क्लोरो 2 मिथॉक्झी सायक्लोब्युटेन. आता नेक्स्ट एक्झाम्पल पहा, तेच आहे सायक्लोब्युटेन आहे, इथे अटॅच आहे Cl, इथे अटॅच आहे OCH3. हायड्रोजन ॲटम इथेही अटॅच आहे, इथे अटॅच आहे, पण तिथं आपण दाखवले होते का, नव्हते दाखवले. पण इथं मात्र ते दाखवलेत, त्यांची स्टेरिओ केमिस्ट्री दाखवले, त्यांचे काय दाखवले स्टेरिओ केमिस्ट्री दाखवलेली आहे. मग अशा कंपाऊंडचं IUPAC नेम करणार. आता जेव्हा स्टेरिओ केमिस्ट्री तुम्हाला दाखवलेली असते म्हणजेच अशा तुम्हाला वेज लाईन आणि ज्यावेळेस तुम्हाला डॅश लाईनमध्ये हे ॲटम किंवा ग्रुप लिहिलेले असतात,
वेज किंवा डॅश लाईनमध्ये, तेव्हा तुम्हाला तिथे काय विचारलेले असते, स्टेरिओ केमिस्ट्री त्यांची विचारलेली असते. कार्बन हाच आहे, दिस इज फर्स्ट कार्बन दिस इज सेकंड कार्बन इथे लक्षात पहा. IUPAC नेम लिहायचं कसं पहा, जेव्हा तुम्हाला अशी स्टेरिओ केमिस्ट्री दाखवलेली असते तेव्हा एकतर सिस लिहायचं आधी किंवा ट्रान्स लिहायचं. मग हे सिस आणि ट्रान्स कसं ओळखणार तुम्ही, तर इथे पहा फर्स्ट कार्बन जो हायड्रोजन अटॅच आहे तो कसा आहे, डॉट लाईन अटॅच आहे, याचा अर्थ बिलो दी प्लेन आहे. आणि सेकंड कार्बन जो हायड्रोजन ॲटम अटॅच आहे तो आहे वेज लाईन अटॅच, याचा अर्थ तो अबोव द प्लेन आहे. एक आहे बिलो दी प्लेन आणि एक आहे अबोव दी प्लेन. एक अबोव दी प्लेन एक बिलो दी प्लेन असेल तर जिओमेट्री म्हणजे स्टेरिओ केमिस्ट्री कशी असते, ट्रान्स असते. आणि दोन्ही अबोव दी प्लेन दोन्हीही बिलो दी प्लेन असतील तर स्टेरिओ केमिस्ट्री सिस असते. इथे सर्वांच्या लक्षात सांग, इथे कोणता वर्ड आपण यूज करणार, सिस यूज करणार का ट्रान्स यूज करणार. एक बिलो दी प्लेन एक अबोव दी प्लेन म्हणजे ट्रान्स आहे हे. म्हणजे सांग याचा IUPAC नेम करणार, फर्स्ट काय लिहायचं इथं ट्रान्स, तर इथं फर्स्ट काय लिहायचं ट्रान्स लिहायचं आहे. पहा फर्स्ट लिहायचा ट्रान्स आणि तोच कंपाऊंड आहे हा ट्रान्स. काय येणार पुढे 1 क्लोरो 2 मिथॉक्झी 1 क्लोरो 2 मिथॉक्झी सायक्लोब्युटेन. इथे करणार डॅश, इथे डॅश, ट्रान्स 1 क्लोरो 2 मिथॉक्झी सायक्लोब्युटेन. जर स्टेरिओ केमिस्ट्री दाखवली असेल तर एकतर सिस किंवा ट्रान्स तुम्हाला तिथं विचारलं असतं. समजा सर्वांना नोट करा हे. सॉरी अजून एक राहिलं एक्झाम्पल बा 60 नंबर एक्झाम्पल. बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिला आहे पहा, OCH2 CH3 दोन कार्बन म्हणजे हा झाला तुमचा स्मॉल, दिस इज स्मॉल अँड दिस इज लार्ज. पहा लार्जमध्ये 1 2 3 4 5 कार्बन आहेत. नंबरिंग कशी करणार तुम्ही, डबल बॉन्ड आहे लार्जमध्ये, डबल बॉन्ड आहे. ज्या एनकडनं डबल बॉन्डला लोअर नंबर मिळेल त्या एनकडनं नंबरिंग करा. 1 2 3 थर्ड नंबर मिळतोय ह्या एनकडनं आणि ह्या एनकडनं 1 2 नंबर मिळतोय, म्हणजे नंबरिंग तुम्हाला ह्या एनकडनं करावं लागेल. दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ, दिस इज फिफ्थ. इथे सर्वांच्या लक्षात पहा हा कोणता आहे इथॉक्झी आणि थर्डला कोणता आहे मिथाइल. कोण येईल अल्फाबेटिकली फर्स्ट, इथॉक्झी फर्स्ट येईल. इथॉक्झी कुठे अटॅच आहे 5 नंबरला, त्यामुळे IUPAC नेम करणार 5 इथॉक्झी. पुढे करणार 3ला CH3 म्हणजे काय करणार 3 मिथाइल. इतर सर्वांच्या लक्षात चेनमध्ये कार्बन किती आहेत 5, त्यामुळे काय करणार पेंट. पुढे काय करणार ENE पूर्वी डबल बॉन्डची पोझिशन 2 का 3 येणार, इथं लोएस्ट नंबर नेहमी लिहायचा. 5 इथॉक्झी 3 मिथाइल पेंट 2 ENE. समजलं सर्वांना. तर हे झालं IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ इथर्स. नोट करा हे. आपण एक क्वेश्चन पाहूया. पहा याच्यावरती आपण एक क्वेश्चन पाहूया. पहा क्वेश्चन काय आहे, राईट दी स्ट्रक्चर्स ऑफ फॉलोविंग कंपाऊंड्स. तुम्हाला खाली 5 कंपाऊंड दिलेले आहेत. इथे तुम्हाला काय दिलेत IUPAC नेम दिलेत आणि तुम्हाला याचे स्ट्रक्चर्स काढायचे आहेत. पहा ॲन्सर्स मी काय करतोय, फर्स्ट तुम्हाला 3चे काढून देतोय, तुम्ही राहिलेले 2 घरी करायचे आहेत. पहा फर्स्ट 1 इथॉक्झी प्रोपेन वर्ड रूट कोणतं आहे प्रोप, म्हणजे कार्बन किती 3 कार्बन 1 2 and 3. पुढे काय पहा ANE म्हणजे कार्बन सिंगल बॉन्ड. पुढे 1 इथॉक्झी फर्स्ट कार्बनला इथॉक्झी ग्रुप अटॅच आहे. विच इज फर्स्ट कार्बन. समजा मी ह्या एनकडनं नंबरिंग केली तर माझा हा फर्स्ट होईल. एखादा स्टुडंट्स ह्या एनकडनं नंबरिंग करेल तो त्याचा फर्स्ट होईल. इथं सर्वांच्या लक्षात 1 2 3 किंवा 1 2 3 अशी नंबरिंग करू शकताय जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर काढता तेव्हाच फक्त. हां 1 इथॉक्झी म्हणलं आहे, 1 इथॉक्झी म्हणजे समजा मी ह्या एनकडनं नंबरिंग केली तर मी इथं काय करणार अटॅच फर्स्टला इथॉक्झी. फर्स्टला काय अटॅच करायचा इथॉक्झी म्हणजे कोणता ग्रुप असतो रे OC2H5 म्हणजे काय इथॉक्झी. आता ह्या कार्बनच्या फॅलन्सी सॅटिस्फाय करा. आपण जे फर्स्ट 3 कार्बन काढले होते त्याच्या फॅलन्सी कंप्लीट करा. याला किती कमी आहेत 2, याला 2 कमी आहेत, याला 3 कमी आहेत. अँड दिस इज कॉल्ड 1 इथॉक्झी प्रोपेन. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड कोणतं आहे पहा 2 इथॉक्झी 3 मिथाइल पेंटेन. वर्ड रूट कोणतं आहे लास्टला पेंट. 5 कार्बन 1 2 3 4 and 5.
पहा एन म्हणजे काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. येताना सर्वांच्या लक्षात आहे, एकदम सिंपल आहे. पाहे स्ट्रक्चर काढणं खूप सोपं असतं. पहा पुढे काय म्हणलं आहे, 2 इथॉक्झी 3 मिथाइल. आता मी ह्याच एंडकडे नंबरिंग करतोय. पहा मी ह्या एंडकडे नंबरिंग करतोय. 1 2 2ला काय अटॅच करायचा, इथॉक्झी म्हणजे कोणता, OCH5. पुढे काय म्हणले, 3 मिथाइल. 1 2 3 3ला मिथाइल CH3. आता ह्या कार्बनच्या व्हॅलन्सी सॅटिस्फाय करा. याला किती कमी आहेत, 3, याला 1, याला 1, याला 2, याला 3. येतं लक्षात. पुढे थर्ड आहे 1 इथॉक्झी 2 नायट्रो सायक्लोहेक्झेन. इथं वर्ड रूट कोणता आहे, हेक्झ नाही आहे फक्त. पुढे काय अटॅच आहे, सायक्लोहेक्झे. सायक्लोहेक्झ म्हणजे काय, दिस इज सायक्लोहेक्झ. येतं लक्षात. पुढे काय, एनी म्हणजे सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ऑलरेडी आहेतच. पुढे 1 इथॉक्झी 2 नायट्रो म्हणले. सपोज दिस इज फर्स्ट कार्बोनेटम, तर मी याला काय अटॅच करणार, याला मी अटॅच करणार इथॉक्झी. आणि 2 नायट्रो 1, एकतर हा 2 होईल किंवा एकतर हा 2 होईल. समजा आपण इथे केला अटॅच नायट्रो म्हणजे कोणता असतो, NO2 असतो. तुम्ही इथे अटॅच करू शकता, नो प्रॉब्लेम. 1 2 असंच येणार आहे ते. इथे लक्षात. 1 इथॉक्झी 2 नायट्रो सायक्लोहेक्झेन. आता राहिलेले जे 2 आहेत, 4 नंबर आणि 5 नंबर, हे तुम्हाला मी होमवर्कसाठी देतोय. इथे लक्षात. तर हे तुमच्यासाठी आहेत होमवर्कसाठी, नोट करा. हे IUPAC नेमवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. पहा क्वेश्चन काय आहे, राईट दी IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. तर टोटल तुम्हाला 7 कंपाऊंड दिलेले आहेत. यांचे तुम्हाला काय लिहायच्यात, IUPAC नेम लिहायच्यात. नोट करा. हे पहा न्यू पॉइंट आहे आयसोमेरिझम इन इथर. तर इथरमध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतो, आयसोमेरिझम पाहायला मिळतो. कोणकोणते आयसोमेरिझम आपल्याला इथरमध्ये पाहायला मिळतात, तर आपण याच्यामध्ये पाहतोय 3 आयसोमेरिझम. देर आर 3 टाइप्स ऑफ आयसोमेरिझम फाउंड इन इथर. पहा हे 3 आयसोमेरिझम कोणकोणते आहेत, तर याच्यामध्ये फर्स्ट इज चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम. देन सेकंड इज फंक्शनल आयसोमेरिझम. अँड थर्ड इज मेटामेरिझम. तर इथरमध्ये आपल्याला हे 3 टाईपचे आयसोमेरिझम पाहायला मिळतात. कोणते, फर्स्ट इज चेन आयसोमेरिझम, सेकंड इज फंक्शनल आयसोमेरिझम अँड थर्ड इज मेटामेरिझम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहा याच्यावरती आपल्याला थेअरीमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारतात आणि नीट आणि JEEमध्ये पण. मेटामेरिझम पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया चेन आयसोमेरिझम. पहा त्याच्या नावातच आहे चेन आयसोमेरिझम. पहा चेन आयसोमेरिझम आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल. पहा चेन आयसोमेरिझमची डेफिनेशन, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. MF म्हणजे काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला. द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन द कार्बन स्केलेटन. difference in the carbon skeleton. That is difference in the carbon chain. Difference in the carbon chain are called chain isomers. And this phenomenon is known as चेन आयसोमेरिझम. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. पहा ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो, सेम असतो, परंतु डिफरन्स कशामध्ये असतो, तर डिफरन्स असतो कार्बन स्केलेटनमध्ये डिफरन्स. याचा अर्थ कार्बन चेनमध्ये डिफरन्स. अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, चेन आयसोमर्स म्हणतो. आणि हा जो पूर्ण फेनॉमेनॉन आहे त्याला आपण काय म्हणतो, चेन आयसोमेरिझम. आलं लक्षात. आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल आपण इथरचंच पाहतोय. इथरचेच एक्झाम्पल पाहतोय. फर्स्ट CH3O CH3 आणि CH3O CH3
CH3. पहा ह्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, टोटल कार्बन ॲटम 5, म्हणजे कार्बन ॲटम किती आहेत 5, याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत 5, याच्यामध्ये हायड्रोजन काउंट करा, याच्यामध्ये हायड्रोजन किती आहेत पहा, हे 3 आणि 2 5, 5 आणि हे 7, किती झाले 12, C5H12 आणि एक ऑक्सिजन ॲटम, म्हणजे ह्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12O, याचाही सुद्धा तोच आहे C5H12O, म्हणजे दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. डिफरन्स कशामध्ये पहा इथे जर आपण बघितलं तर याचं जर तुम्ही IUPAC नेम लिहिण्याचं ठरवलं तर तुम्ही काय करणार, ह्या एक नंबर करणार 1 2 3 4, पहा 1 2 3 4 असे नंबर घेणार. फर्स्ट कार्बन ॲटमला OCH3, फर्स्ट कार्बन ॲटमला OCH3 म्हणजे काय लिहिणार 1 मिथॉक्झी लिहिणार फर्स्ट, त्यानंतर लिहिणार ब्यूट आणि लास्ट लिहिणार ANA. दिस इज IUPAC नेम 1 मिथॉक्झी ब्यूटेन. याचं काय करणार 1 2 3, किती कार्बन चेन झाले 3, किंवा 1 2 3 असे करू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. 1ला अटॅच आहे मिथॉक्झी आणि 2ला अटॅच आहे मिथाईल, 1ला मिथॉक्झी 2ला मिथाईल. मग IUPAC नेम घेणार 1 मिथॉक्झी 2 मिथाईल, पुढे प्रोप आणि लास्ट काय येणार ANE. हे झालं IUPAC नेम. आता इथे पहा वर्ड रूट काय आले रे लास्टला ब्यूट, आणि इथे वर्ड रूट काय आले प्रोप आले. पहा इथे किती कार्बन ॲटमची चेन दिसते तुम्हाला, 4 कार्बन ॲटमची चेन, आणि इथे तुम्हाला किती कार्बन ॲटमची चेन दिसते तर 3 कार्बन ॲटमची चेन आहे. इथे लक्षात वर्ड रूट जेवढं आले ना, वर्ड रूट काय आले ब्यूट म्हणजे 4 कार्बन ॲटमची चेन, वर्ड रूट प्रोप आले म्हणजे चेन 3 कार्बन ॲटमची, वर्ड रूट 5 आले म्हणजे पेंट आले तर चेन 5 कार्बन ॲटमची. याचा अर्थ इथे पहा आपण ब्रॅकेटमध्ये लिहितोय, याच्यामध्ये चेन किती कार्बन ॲटमचे 4, चेन ऑफ 4 कार्बन ॲटम, आणि इथे चेन ऑफ 3 कार्बन ॲटम. डिफरन्स कशामध्ये सांगा, हा पण इथर, दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. डिफरन्स कशामध्ये आहे, कार्बनच्या चेनमध्ये. इथे 4 कार्बन ॲटमची चेन, इथे 3 कार्बन ॲटमची चेन, आणि कार्बन चेनमध्ये जर डिफरन्स येत असेल तर याचा अर्थ ते दोन कंपाऊंड एकमेकांचे काय आहेत, चेन आयसोमर्स आहेत. समजले सर्वांना. मी परत एकदा डेफिनेशन सांगतोय बा, चेन आयसोमर्स म्हणजे काय, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन दी कार्बन स्केलेटन, दॅट इज डिफरन्स इन दी कार्बन चेन आर कॉल्ड chain isomers, and this phenomenon is known as chain isomerism. 1-methoxybutane and 1-methoxy-2-methylpropane are chain isomers of each other. आलं लक्षात, नोट करा. हे आपण राहिलेले दोन पाहूया. पहा सेकंड टाईप आहे फंक्शनल आयसोमेरिझम. पहा फंक्शनल आयसोमेरिझम म्हणजे काय ते फर्स्ट आपण पाहूया. पहा डेफिनेशन एकदम सिंपल डेफिनेशन आहे, याच्या नावातच आहे डेफिनेशन फंक्शनल. पहा कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, compounds having same molecular formula but different functional group are called functional isomers, and this phenomenon is known as functional isomerism. पहा ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु त्या दोन कंपाऊंडमध्ये किंवा तीन कंपाऊंडमध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तो कसा असतो, डिफरंट असतो, आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो फंक्शनल आयसोमर्स, आणि फेनॉमेनॉनला काय म्हणतो आपण फंक्शनल आयसोमेरिझम. मग आपल्याला डेफिनेशन काय लिहिता येईल, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप आर कॉल्ड फंक्शनल आयसोमर्स, अँड दिस फेनॉमेनॉन इज नोन ॲज फंक्शनल आयसोमेरिझम. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल फर्स्ट आपण पाहूया C2H6O. दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6O. पहा मी याचे काय करतोय, फर्स्ट मी काय करतो याचे दोन कंपाऊंड काढतोय. पहा फर्स्ट इज किती कार्बन आहेत 2, 1 2 किती कार्बन काढले 2 कार्बन, 1 2 कार्बनमध्ये दिला सिंगल बॉन्ड. पहा मी काय करतोय ह्या कार्बनला OH ग्रुप अटॅच करतोय. OH म्हणजे फंक्शनल ग्रुप कोणता आला, अल्कोहोल आला. याची व्हॅलन्सी कंप्लीट करा 2, याची व्हॅलन्सी 3, CH3CH2OH. दिस इज अल्कोहोल. कोणता अल्कोहोल आहे हा, इथाल अल्कोहोल. IUPAC नेम इथेनॉल. पहा किती कार्बन आहेत 2 कार्बन आहेत. पहा आता मी काय करतोय एक इथर काढतोय, एक काय काढला मी अल्कोहोल, आणि एक काय करतोय मी आता इथर. इथर म्हणजे काय सांगा, सेंटरला ऑक्सिजन आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात
अल्काइल ग्रुप असतात म्हणजेच कार्बन ॲटम अटॅच असतात. किती कार्बन ॲटम तिथे 2, म्हणजे एक कार्बन ॲटम आपण इथे अटॅच करूया, एक कार्बन ॲटम आपण इथे अटॅच करूया. करा, कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट. याला 3 कमी आहे, याला 3 कमी आहेत. पहा C2H6O आलं का स्ट्रक्चर, C2H6O आणि इथं पण तेच आहे C2H6O. पहा याचं नाव सांगा, IUPAC नेम सांगा. कॉमन नेम काय, डायमिथाइल इथर. आणि IUPAC नेम काय याचं, मिथॉक्झी. IUPAC नेम येणार मिथॉक्झी मिथेन. IUPAC नेम येणार मिथॉक्झी मिथेन. पहा इथेनॉलचा आणि मिथॉक्झी मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. कोणता, C2H6O. पण याच्यामध्ये फंक्शन ग्रुप आहे अल्कोहोल आणि याच्यामध्ये फंक्शन ग्रुप आहे इथर. डिफरंट फंक्शन ग्रुप आहे आणि त्यामुळे इथेनॉल आणि मिथॉक्झी मिथेन हे एकमेकांचे कोणते आयसोमर झाले, फंक्शनल आयसोमर्स. आलं लक्षात, फंक्शनल ग्रुपमध्ये डिफरन्स आहे म्हणून हे दोन एकमेकांचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. पहा एक्झाम्पल सेकंड, C3H8O. 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 पहा टोटल कार्बन 3 आहेत, 1 2 3. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. पहा अल्कोहोल काढतो मी फर्स्ट. अल्कोहोल, अल्कोहोल म्हणजेच काय, OH ग्रुप. समजा मी OH ग्रुप ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला तर व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा. याला 2 कमी आहेत, याला 2 कमी आहेत, याला 3 कमी आहेत. सांग याचा IUPAC नेम काय, प्रोपॅन 1OL. कोणता फंक्शन ग्रुप आहे याच्यामध्ये, अल्कोहोल. हां आता मी काय करतोय, इथर. इथर म्हणजे काय सांगा, सेंट्रलला ऑक्सिजन आणि त्याच्या दोन्ही साईडला अल्काइल ग्रुप. अल्काइल म्हणजेच कार्बन ॲटम असतात. पहा समजा मी ह्या साईडला एक कार्बन ॲटम अटॅच केला तर मला ह्या साईडला किती कार्बन ॲटम अटॅच करावे लागतील, टोटल कार्बन ॲटम आहेत 3. जर मी ह्या साईडला एक कार्बन ॲटम अटॅच केला तर त्या साईडला 2 कार्बन ॲटम अटॅच करणार, 1 and 2. येते लक्षात, करा व्हॅलेन्सी सॅटिस्फाय. याला 3 कमी आहेत, याला 2 कमी आहेत, याला 3 कमी आहेत. अँड दिस इज इथर. सांग याचा IUPAC नेम काय, OCH3 म्हणजे मिथॉक्झी. मिथॉक्झी आणि इकडे 2 कार्बन आहेत त्यामुळे इथेन. मिथॉक्झी इथेन हे झालं याचं IUPAC नेम. याचं कॉमन नेम आहे इथाइल मिथाइल इथर. पहा दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C3H8O. फक्त डिफरन्स कशामध्ये, फंक्शनल ग्रुपमध्ये. इथे फंक्शन ग्रुप आहे अल्कोहोल आणि इथे फंक्शन ग्रुप आहे इथर आणि त्यामुळे प्रोपॅन 1OL आणि मिथॉक्झी इथेन हे एकमेकांचे कोणते आयसोमर्स आहेत, फंक्शनल आयसोमर्स. तुम्ही इथे प्रोपॅन 2OL पण काढू शकताय. जर तुम्ही हा OH काढला आणि इथे जर तुम्ही अटॅच केला तर काय होणार, प्रोपॅन 2OL होणार. प्रोपॅन 2OL अँड मिथॉक्झी इथेन आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. समजलं सर्वांना, नोट करा हे. आपण पाहूया थर्ड, मेटामेरिझम. पहा थर्ड टाईप आहे मेटामेरिझम. पहा मेटामेरिझम म्हणजे काय ते आपण पाहूया. फर्स्ट आपण लिहूया डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय मेटामेरिझम. पहा थेअरीमध्ये आपल्याला 2 किंवा 3 मार्काला विचारतात हा मेटामेरिझम. पहा कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप but different alkyl groups attach to oxygen atom are called metamers. This phenomenon is known as metamerism. पहा मेटामेरिझम म्हणजे काय, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप. म्हणजे ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, फंक्शनल ग्रुप सेम असतो, मग डिफरन्स कशामध्ये आहे, बट डिफरंट अल्काइल ग्रुप्स, वेगवेगळे अल्काइल ग्रुप्स, डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच टू ऑक्सिजन ॲटम. इथरमध्ये पाहतो ना आपण, इथरमध्ये काय असतो, ऑक्सिजन ॲटम असतो. पहा ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, ज्या इथरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फंक्शनल ग्रुप सेम आहे, फक्त ऑक्सिजन ॲटमला जे अल्काइल ग्रुप अटॅच असतात ते कशात डिफरंट आहेत आणि त्यामुळे
अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो मेटामर्स म्हणतो आणि फेनॉमेननला मेटामेरिझम असं म्हणतो. एकदम सिंपल आहे. आपण याचं एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल C4H10O दिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. C4H10O पहा इथर काढायचं आपल्याला. इथर म्हणजे काय सांगा सेंट्रल ऑक्सिजन आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतात अल्काइल ग्रुप अटॅच असतात. याचाच अर्थ कार्बन ॲटम अटॅच असतात. इथं सर्वांच्या लक्षात पहा मी करतोय ह्या साईडला एक कार्बन ॲटम अटॅच. तर मला ह्या साईडला किती कार्बन ॲटम अटॅच करावं लागतील 3 1 2 and 3. समजते सर्वांना. आता सांगा याचा IUPAC नेम काय येणार. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. पहा फर्स्ट कार्बन ॲटमला काय अटॅच आहे OCH3 अटॅच आहे. म्हणजे याचा IUPAC नेम घेणार 1. पहा IUPAC नेम घेणार 1 मिथॉक्झी 1 1 2 3 तीन आहेत प्रोप आणि लास्ट काय येणार ANE 1 मिथॉक्झी प्रोपेन. याचं तुम्हाला कॉमन नेम लिहिता येईल. कॉमन नेम लिहिता येईल का सांगा. एकदम सिंपल आहे. का हायड्रोजन अटॅच करायचे पहा हायड्रोजन अटॅच करूया CH3 CH2 CH2 CH3. सांगा कॉमन नेम काय हा मिथाईल आहे आणि हा N प्रोपाईल आहे. हा मिथाईल आहे हा N प्रोपाईल आहे. अल्फाबेटिकली काय येईल मिथाईल फर्स्ट येईल मिथाईल N प्रोपाईल मिथाईल N प्रोपाईल इथर हे कॉमन नेम झालं आणि ब्रॅकेटमधला IUPAC नेम. पहा त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पाहूया आपण. पहा सेकंड O. पहा ओच्या दोन्ही साईडला काय अटॅच करायचे आहेत आपल्याला अल्काइल ग्रुप अटॅच करायचे आहेत म्हणजेच कार्बन ॲटम अटॅच करायचे आहेत. पहा आपण काय केलं होतं इथे ऑक्सिजनच्या लेफ्ट साईडला एक कार्बन ॲटम अटॅच केला होता. आता मी काय करतोय ऑक्सिजनच्या लेफ्ट साईडला 2 कार्बन ॲटम अटॅच करतोय. राहिले किती कार्बन ॲटम 2. तर ते 2 मी करतोय राईट साईडला. इथे लक्षात करायला हायड्रोजन ॲटम अटॅच CH3 CH2 CH2 CH3. पहा याचं कॉमन नेम काय डायइथाइल इथर डायइथाइल इथर. याचा IUPAC नेम काय येणार. तर इथं IUPAC नेम येणार इथॉक्झी इथेन. IUPAC नेम इथॉक्झी इथेन. त्यानंतर सेंट्रलला ऑक्सिजन दोन्ही साईडला अल्काइल ग्रुप. आता पहा मी इथे काय करतोय एक कार्बन ॲटम अटॅच करतोय. इथे मी काय करतोय 3 कार्बन ॲटम अटॅच करतोय. पण ते 3 कार्बन ॲटम कशा अटॅच करतोय पहा मी 1 2 आणि इथे 3. इथे आपण स्ट्रेट चेनमध्ये काढले होते. इथे स्ट्रेट चेनमध्ये काढलेत का नाहीत. इथे लक्षात इथे पहा हा होता 1 डिग्री कार्बन ॲटम हा होता 2 डिग्री हा होता 1 डिग्री. इथे हा 1 डिग्री हा 1 डिग्री पण हा कोणता आहे 2 डिग्री आहे ना. इथे लक्षात समजा. पण हा N प्रोपाईल ग्रुप आहे. हा कोणता आहे आयसोप्रोपाईल ग्रुप आहे. पहा इथे आपण H अटॅच करूया म्हणजे लक्षात येईल 3H इथे 3H इथे 3H आणि इथे 1H. इथं कॉमन नेम काय दिस इज मिथाईल दिस इज आयसोप्रोपाईल दिस इज N प्रोपाईल दिस इज आयसोप्रोपाईल. आयसोप्रोपाईल फर्स्ट येईल आयसोप्रोपाईल. नंतर काय येणार मिथाईल आयसोप्रोपाईल मिथाईल आणि लास्ट येणार इथर. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड 1 2 3. पाठीमागे लिहिले आपण 1 2 3. 2ला OCH3 म्हणजे काय येणार 2 मिथॉक्झी चेनमध्ये 3 कार्बन ॲटम प्रोपेन. दिस इज फर्स्ट दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. येथे सर्वांच्या लक्षात पहा 2ला काय अटॅच आहे OCH3 म्हणजे मिथॉक्झी आणि 3 कार्बन ॲटम आहेत म्हणून प्रोपेन 2 मिथॉक्झी प्रोपेन. आता जर तुम्ही इथे बघितलं तर या तिन्हींचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे C4H10O. फंक्शन ग्रुप तिन्हीमध्ये सेम आहे. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम फंक्शन ग्रुप. मग डिफरन्स कशामध्ये सांगा. डिफरंट अल्काइल ग्रुप्स अटॅच टू ऑक्सिजन ॲटम. इथे काय आहेत तर ऑक्सिजन ॲटमला जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते डिफरंट आहेत आणि यांनाच आपण काय म्हणतो मेटामर्समध्ये. बघा अल्काइल ग्रुप डिफरंट कसे आहे पहा. इथे ऑक्सिजनला कोणते 2 ग्रुप अटॅच आहेत एक मिथाईल एक N प्रोपाईल. इथे आणि इथे सेम अल्काइल ग्रुप आहेत का सांगा ह्या एक्झाम्पलमध्ये आणि ह्या एक्झाम्पलमध्ये. तर नाही. याचा अर्थ डायइथाइल इथर आणि मिथाईल N प्रोपाईल इथर हे एकमेकांचे काय झाले मेटामर्स सेम त्या टाईप. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सेम अल्काइल ग्रुप आहेत का सांगा नाही आहेत. इथं 2 इथाईल आहेत इथं एक मिथाईल एक आयसोप्रोपाईल म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरंट अल्काइल ग्रुप्स आहेत. पहा थर्डमध्ये आणि 1मध्ये सेम अल्काइल ग्रुप अटॅच आहेत का नाही. पहा इथे मिथाईल इथे N प्रोपाईल इथे आयसोप्रोपाईल. हे मिथाईल नाही कन्सिडर करतं. दोन्ही पण त्यातला एक जरी डिफरंट असला तरी तो काय झाला मेटामर. समजले सर्वांना हे. द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम फंक्शन ग्रुप but different alkyl groups attached to oxygen atom
आर कॉल्ड मेटामर्स अँड दिस फेनॉमेनॉन इज नोन ॲज मेटामरिझम. समजले सर्वांना. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, सेम फंक्शन ग्रुप आहे, फक्त वेगवेगळे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ऑक्सिजन ॲटमला, म्हणून हे 3 एकमेकांचे काय झाले, मेटामर झाले. पहा C4H10O किती मेटामर्स आहेत, तर C4H10O किती मेटामर्स आहेत, तर हे आहेत 3 मेटामर्स. येत्या सर्वांच्या लक्षात. 3 कोणते, मिथाइल एन प्रोपाइल इथर, डायथाइल इथर आणि आयसोप्रोपाइल मिथाइल इथर आर मेटामर्स ऑफ इच अदर. लक्षात. तर C4H10O 3च मेटामर पाहायला मिळतात, 3पेक्षा जास्त नाही किंवा 3पेक्षा कमी नाही. C4H10O 3 मेटामर. लक्षात. नोट करा. ही पहा क्वेश्चन काय आहे, विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट ॲन आयसोमर ऑफ इथॉक्झी इथेन. इथॉक्झी इथेनचा खालीलपैकी कोणता आयसोमर नाही असं विचारले. ब्युटॅन टू OL, 1 मिथॉक्झी प्रोपेन, 2 मिथॉक्झी प्रोपेन अँड डी ब्युटॅन टू ONE. कशाचा आयसोमर नाही आहे, इथॉक्झी इथेन. सांग इथॉक्झी इथेनचं स्ट्रक्चर काय, ETH, इथ म्हणजे 2 कार्बन, 1 2, ANE म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि पुढे काय इथॉक्झी म्हणजे कोणता, OCH5. एक तर याला अटॅच करा किंवा याला अटॅच करा. समजा आपण याला अटॅच केलं, इथॉक्झी म्हणजे OCH5, तो आपण असं लिहू शकतो ना, OCH2CH3. याला 2 कमी आहेत, याला 3 कमी आहेत. पहा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, पहा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H10O. हां आयसोमर म्हणजे काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असायला पाहिजे. लक्षात. पुढे ब्युटॅन टू OL. सांग ब्युटॅन टू OLचं स्ट्रक्चर काय येणार, ब्युटॅन टू OL, ब्यूट 4 कार्बन 1 2 3 4, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, 2 OL म्हणजे सेकंडला OH. राहिलेलं आहे फॅलेन्स सॅटिस्फाय करा, 3 1 2 3. पहा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, सेम C4H10O. याचा अर्थ ब्युटॅन टू OL हा इथॉक्झी इथेनचा काय आहे, आयसोमर आहे. कारण इथॉक्झी इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि ब्युटॅन टू OLचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. याचा अर्थ हे दोन एकमेकांचे आयसोमर्स आहेत. आपल्याला काय विचारलं आहे, नॉट म्हणले, आयसोमर नाही. पुढे 1 मिथॉक्झी प्रोपेन. कसं करणार, 1 मिथॉक्झी प्रोपेनचं स्ट्रक्चर 1 2 3, प्रोपेन 3 कार्बन, 1 मिथॉक्झी म्हणजे फर्स्टला OCH3. याला 2 अटॅच करा, याला 2 अटॅच करा, याला 3. पहा याचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच आहे, C4H10O. याचा अर्थ 1 मिथॉक्झी प्रोपेन हा सुद्धा इथॉक्झी इथेनचा आयसोमर आहे. आपल्याला कोणता नाही असं विचारले. पुढे 2 मिथॉक्झी प्रोपेन, 1 2 3, प्रोपेन आहे ना, म्हणजे 3 कार्बन येणार, प्रोप कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, 2 मिथॉक्झी सेकंड कार्बनला मिथॉक्झी 1 2 3 किंवा 1 2 3. पहा याला 3 कमी आहेत, याला 1 कमी, याला 3 कमी आहेत. किती कार्बन आहेत, 4. किती हायड्रोजन आहेत, 10. किती ऑक्सिजन आहेत, 1. म्हणजे हा सुद्धा काय इथॉक्झी इथेनचा आयसोमर आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पुढे ब्युटॅन टू ONE, ब्यूट 1 2 3 4, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, 2 ONE. ONE म्हणजे काय, ONE म्हणजे कीटोन आणि तो सेकंड कार्बन टर्मला आहे, 1 2, सेकंड कार्बन टर्मला C डबल बॉन्ड हो. पहा याची व्हॅलन्सी 3 कमी, याची सॅटिस्फाय झाले, याला 2 कमी आहेत, याला 3 कमी आहेत. पहा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, C4. हायड्रोजन किती आहेत सांगा, हायड्रोजन 8 आणि ऑक्सिजन 1, C4H8O. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम नाही आहे. याचा अर्थ इथॉक्झी इथेनचा हा आयसोमर आहे का, तर हा आयसोमर नाही. मग सांग कोणता ऑप्शन करेक्ट आहे, तर ऑप्शन कोणतं करेक्ट आहे, डी ऑप्शन इज करेक्ट. हा आयसोमर नाही, ब्युटॅन टू ONE, तो केटोन आहे. समजलं सर्वांना हे. तर इथे आपण कोणकोणते पॉईंट कंप्लीट केले आज आपण इथरचे, तर आपण फर्स्ट पाहिलं इंट्रोडक्शन, त्यानंतर आपण पाहिलं क्लासिफिकेशन, त्यानंतर आपण पाहिलं नॉमेनक्लेचर आणि आत्ता आपण पाहिलं आयसोमेरिझम इन इथर. तर ठीक आहे, आज आपण हे 3-4 पॉईंट आपण कंप्लीट केलेत. नेक्स्ट लेक्चरला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर्स हा पॉईंट आपण पाहूया. थँक्यू.